नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. पहा, या सेशनमध्ये आपण आजचा झालेला जो आपला गट कचा पेपर आहे पूर्व परीक्षेचा, ठीक आहे, तर त्या पेपरचे सर्व 1 पासून ते 100 पर्यंतचे फक्त उत्तर या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, पटापट उत्तरे म्हणून आपण या सेशनला नाव दिलेलं आहे. 0 ते म्हणजे 1 ते 100 पर्यंत फक्त आन्सर्स आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहे. स्पष्टीकरण सध्या आपण या सेशनमध्ये चर्चा नाही करणार आहोत. ठीक आहे, स्पष्टीकरण आपण पुढे बोलूयात त्याच्याबद्दल. चला पहा, मग क्वेश्चन आधी वाचू, त्यानंतर आन्सर्स जे आहेत ते तुम्हाला सांगतो याचे की आन्सर्स काय असले पाहिजे. म्हणजे अपेक्षित उत्तर ज्याला आपण म्हणू, संभाव्य उत्तर, ते आपल्याला याच्यामध्ये चर्चा करायचे आहेत. पहा, सगळ्यात पहिला प्रश्न होता आपल्याला, खालील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा. ठीक आहे, इतिहासपासून चालू झालेला आहे पहिला क्वेश्चन. त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले असं म्हटलेलं आहे. त्यांनी सरकारने त्यांचा जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या देऊन गौरव केला. त्यानंतर त्यांना संगीत विषयाची आवड होती असं म्हटलेलं आहे. ऑप्शनमध्ये होते बाबा पद्मनजी, विष्णूशास्त्री पंडित, गोपाळ हरी देशमुख आणि वरीलपैकी कोणीही नाही. तर या पहिल्या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते काय असणार होतं तुमचं? ऑप्शन नंबर 2 गोपाळ हरी देशमुख हे त्याचं करेक्ट आन्सर असणार होतं. ठीक आहे, असं पटापट आपल्याला उत्तरं पाहिजेत फक्त. त्यानंतर जातो आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. सेकंड जो क्वेश्चन होता याच्यामध्ये, खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते असं म्हटलेलं आहे. ऑप्शन वाचा तुम्ही. अ मध्ये दिलेलं आहे तुम्हाला की त्यांनी शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यामध्ये त्या सक्रिय होत्या खूप जास्त. त्यानंतर ब विधान की याच्यामध्ये इसवी सन 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांचा सरकारने कैसर ए हिंद या पदवीने सन्मान केला होता. नेक्स्ट विधान त्याच्यामध्ये 1894 साली त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लब नावाची एक संस्था स्थापन केली होती असं आपण पाहतो. आणि ड ठाकरसी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ सुद्धा दिलं होतं. कोण होतं हे? तर ऑप्शनमध्ये हिंदू लेडी डॉक्टर रखमाबाई म्हणून आहे. त्यानंतर पंडिता रमाबाईचा ऑप्शन आहे एक. त्यानंतर रमाबाई रानडे आहेत. आणि ऑप्शन नंबर 4 आहे आनंदीबाई जोशी. कोणता आहे त्यातला करेक्ट आन्सर? ऑप्शन नंबर 3 जे आहे रमाबाई रानडे हे त्यांचं काय करेक्ट आन्सर असणार आहे या प्रश्नाचं. ठीक आहे, शारदा सदन, आर्य महिला समाज जे तुम्ही पाहताय, त्यानंतर हिंदू लेडीज सोशल क्लब वगैरे. ठीक आहे, करेक्ट आन्सर काय? रमाबाई रानडे असणार आहे त्याच्यामध्ये. चला पुढे जातो आपण. पुढचा प्रश्न त्याच्यात काय म्हटलेलं आहे? महाराष्ट्रातील 1857च्या उठावा संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत असं म्हटलेलं आहे. पहिलं अविधान की साताऱ्याचे जे छत्रपती प्रतापसिंह यांचे राज्य परत मिळवण्यासाठी, यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले असं म्हटलेलं आहे अविधान. त्यानंतर ब कोल्हापुरात 31 जुलै 1857 रोजी 21व्या व 28व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले असं म्हटलेलं आहे. त्यानंतर क मध्ये नरगुंच्या भावे या संस्थानिकांचा दत्तक पुत्र अमान्य झाल्याने मे 1858 मध्ये त्यांनी बंड केलं असं एक विधान आहे. आणि ड विधान की 11 एप्रिल 1858 रोजी आंबापानीचे लढाईत भिल्लांचा पराभव झालेला आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय ओळखायचं होतं की बाबा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तसं सांगायचं होतं. याचं करेक्ट आन्सर काय होतं तुमचं? ऑप्शन नंबर 2 फक्त क आणि ड बरोबर. ठीक आहे, क आणि ड हे दोन विधान याच्यामध्ये बरोबर होते. कारण की इथं जर का पाहिलं तुम्ही तर 28व्या तुकडीतील होते का ते? तर नाही, ते 27व्या तुकडीत मधले होते, म्हणजे बरोबर आहे. चला पहा, करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 होता त्याच्यामध्ये. चला पुढे जातो आपण. पुढचा प्रश्न याच्यावर काय म्हटलेलं आहे? जुळवा म्हटलेलं आहे तुम्हाला. राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने आणि त्यांचे ठिकाणं दिलेले आहेत. अधिवेशन, काँग्रेसचं दुसरं अधिवेशन 1886 कलकत्ता, तिसरं अधिवेशन 1887 मद्रास, चौथं अधिवेशन 1888 अलाहाबाद आणि 5वं अधिवेशन 1889 मुंबई. ठीक आहे, आणि अध्यक्षाचे नाव आहे त्याच्यामध्ये बद्रुद्दीन तय्यबजी, विल्यम वेडरबर्न आहेत, त्यानंतर दादाबाई नौरोजी आहेत आणि जॉर्ज ज्यूल आहे. करेक्ट आन्सर जे आहे याचं काय पाहिजे होतं पहा. ऑप्शन नंबर 1 त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आलं असतं तुमचं. म्हणजे कसं, अ मध्ये ऑप्शन नंबर 3 पाहिजे तुम्हाला. अ मध्ये 3 ते कनेक्ट करा तुम्ही की हे जे 1886चं जे आहे कलकत्त्याला झालेलं, त्याचे अध्यक्ष कोण? दादाबाई नौरोजी. त्यानंतर इथे मद्रासमध्ये 1887चे बद्रुद्दीन तय्यबजी करेक्ट आन्सर. त्यानंतर 1888 मध्ये ठीक आहे अलाहाबादला जे झालेलं आहे त्याचं जॉर्ज ज्यूल आहे. आणि राहिलेलं जे आहे 1889 मुंबईचं ते विल्यम वेडरबर्न त्यांचं नाव आहे. ठीक आहे, करेक्ट आन्सर काय? 4चं ऑप्शन नंबर 1 असणार. चला पहा पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन म्हटलेला आहे,
कायमधारा महसूल पद्धतीमध्ये कोणत्या वर्गाला अधिक फायदा झालेला आहे असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. ऑप्शनमध्ये पहा तुम्ही, अ मध्ये शेतकरी, ब जमीनदार, क कारखानदार की ड कारागिरी. ठीक आहे, कोणाला सर्वात जास्त कायमधारा पद्धत जी आहे त्याचा फायदा झालेला असं विचारलं गेलेलं आहे. फक्त ब ऑप्शन नंबर 4 जे आहे त्याचं करेक्ट आन्सर. म्हणजे कोण, तर जमीनदार वर्ग जो आहे याच्यातला, ठीक आहे, यांना सर्वाधिक फायदा झालेला आहे. कोणत्या पद्धतीचा, कायमधारा पद्धतीचा, कायमधारा महसूल पद्धतीचा. चला पहा पुढे जातो आपण. पुढचा प्रश्न याच्यातला, क्वेश्चन नंबर 6 की खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही असं म्हटलेलं आहे. बरं का, नाही असं विचारायचं होतं आपल्याला. त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केले असं म्हटलं अ मध्ये. ब की त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन केले. त्यानंतर क विधान, वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेजिस्टिस्ट थिअरी, ठीक आहे, या म्हणजे हा सिद्धांत मांडला त्यांनी असं म्हटलेलं आहे. आणि पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले आहे का. ठीक आहे, तर आपल्याला याच्या संबंधित सांगायचं होतं की कोणतं नाही आहे. ठीक आहे, लाला लजपतराय यांच्या संबंधित नाही आहे हे सांगायचं होतं. ऑप्शन नंबर 4 म्हणजे केवळ ब जे आहे ते त्यांच्या संबंधित नव्हतं. कोणतं, त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन केले आहे का, तर नाही, ते त्याच्याशी संबंधित नाही आहे म्हणजे यंग इंडिया लेखन. ठीक आहे, चला पाहू पुढे जातो. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं करेक्ट आन्सर या क्वेश्चनचं. पहा पुढे, 1919च्या कायद्यातील त्रुटीच्या चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती. ऑप्शन पहा तुम्ही. ऑप्शन अ मध्ये दिले मुडीमन कमिटी, ब सायमन कमिटी, क लॉर्ड मॅकॉले कमिटी की ड हंटर कमिटी. कोणती कमिटी होती ते ऑप्शन अ मध्ये जे दिलेलं आहे फक्त तुम्हाला मुडीमन कमिटी. ठीक आहे, ही मुडीमन कमिटी काय केली होती तेव्हा नियुक्त केली होती. कशासाठी, तर 1919च्या कायद्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटीच्या संबंधित आपल्याला हे करायचं म्हणजे चौकशी करायची आहे, त्यासाठी ती कमिटी नेमण्यात आली होती म्हणजे. ठीक आहे, चला मग पुढे जाऊयात आपण. पहा मग पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे की बाबा लॉर्ड हार्डिंग्स 1844 ते 1848 यांच्या कारकिर्दीमधलं पहिलं जे युद्ध होतं ते पहिलं युद्ध कोणतं झालं होतं. ठीक आहे, असं म्हटलेलं आहे. इंग्रज मराठा युद्ध, इंग्रज शीख युद्ध, इंग्रज अफगाण युद्ध की इंग्रज मुघल युद्ध. करेक्ट आन्सर तुम्हाला दिसते त्या स्क्रीनवरती. ऑप्शन नंबर 2 काय त्याचं अगदी बरोबर उत्तर. इंग्रज शीख युद्ध कधी झालेलं, 1845 मध्ये. ठीक आहे, हे काय आहे त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे की त्यांच्या काळामध्ये झालेलं युद्ध आहे ते. ठीक आहे, दिलेल्या ऑप्शन्स पैकी आपण त्याला म्हणूया. ऑप्शन नंबर 2 त्यातलं अगदी बरोबर उत्तर. चला मग पुढे जाऊयात आपण. पुढच्या प्रश्नाचं उत्तर पाहू. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो की सन 1915 मध्ये महात्मा गांधीजींनी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, अविधान त्याच्यामधलं. बिहारमधील चंपारण्यातील निळीचा प्रश्न त्यांनी हाताळला. त्यानंतर पुढे खेडा येथील शेतकऱ्यांचा जो शेतसाऱ्याचा जो प्रश्न होता तो त्यांनी पाहिला का. ठीक आहे, हे इथं सध्याची टिक मार्क नाही करूयात बरं का. पहा, अहमदाबाद शहरातील मिल मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष हा प्रश्न त्यांनी हाताळला का. आणि पुढे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे या संबंधित त्यांनी काही तरतुदी केल्या होत्या का म्हणजे. ठीक आहे, यांच्याबद्दल आपल्याला सांगायचं होतं. ऑप्शनमध्ये पहा तुम्ही, ऑप्शन नंबर 1 जे आहे त्याचं करेक्ट आन्सर होतं. अ, ब आणि क म्हणजे तिन्ही विधानचे तुम्ही पाहताय. बिहारमधील चंपारण्यातील निळीचा प्रश्न, खेडामधील शेतसाऱ्याचा जो प्रश्न होता, त्यानंतर अहमदाबाद शहरातील जे मिल मजूर होते आणि मालक होते यांच्यामध्ये जे संघर्ष चालू होते हा जो प्रश्न होता हाही त्यांनी हाताळला होता म्हणजे. बरोबर, पण ड जो आपण पाहतोय मुस्लिम वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती, ठीक आहे, यासंबंधी त्यांनी काही तेव्हा तरतूद केलेली का, तर नाही, आपण त्याला म्हणूया ऑप्शन नंबर ड त्याच्यामध्ये आणि अ ब क जे असणार आहे ते बरोबर असणार आहे. ठीक आहे, चला पुढे जातो आपण. 1915 मध्ये असलेल्या त्या घटना. त्यानंतर पहा पुढे जातो आपण. 1915 मध्ये नाही म्हणत बरं का, 1915 मध्ये भारतामध्ये परत आल्यानंतर हाताळलेले प्रश्न. चला पहा पुढे जातो. पहा पुढे 10व्या नंबरचा प्रश्न काय म्हणतो आपल्याला. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते. कोणते आहेत. कृष्णारामा कुर्राडे, वि स पागे, गोविंद खोत की डॉक्टर य कृ सोवनी असं त्यांचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, ऑप्शनमध्ये जर का पाहिलं तर अ ब आहे का, ब क ड आहे का, त्यानंतर ब आणि क आहे का, आणि वरीलपैकी सर्व आहे का, तर वरीलपैकी सर्व आहेत. जे चारही नावं तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्यांनी काय केलं होतं, तासगाव मामलेदार कचेरीवर जो मोर्चा झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी नेतृत्व केलं होतं. ठीक आहे, कुऱ्हाडे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. कृष्णारामा कुऱ्हाडे, वि स पागे, गोविंद खोत आणि य कृ सोवनी, डॉक्टर य कृ सोवनी असं त्यांचं नाव. ठीक आहे, चारही ऑप्शन जे याच्यामध्ये बरोबर असणार आहेत. चला पुढे जातो आपण. पटापट उत्तर पाहूया. भूगोलाचा सेक्शन याच्यामध्ये लागलेला आहे. भूगोलमध्ये काय म्हटलं होतं आपल्याला की बाबा खनिजे दिलेले आहेत तुम्हाला आणि उत्खनन क्षेत्र त्याचे मेन्शन केलेले आहे. ठीक आहे, पहा खनिज कोणते पहिला दिला होता मॅग्नीज, त्यानंतर लोह खनिज, बॉक्साईट आणि क्रोमाइट. ठीक आहे,
कोणत्या कोणत्या ठिकाणामध्ये भेटतात महाराष्ट्रामध्ये त्यांचे नाव सांगायचे होते. जसं की जर का तुम्ही लोकनिजला पाहिलं याच्यामध्ये, तर लोकनिजवरून आन्सर काढू शकत होतो आपण. लोकनिज गडचिरोलीमध्ये आढळतं आपल्याला, गडचिरोलीमधलं सुरजागड. ब मध्ये तुम्ही एक कनेक्ट करून टाका, एक एक या ठिकाणी दिसणार, 3 ऑलरेडी आहे. त्यानंतर जर का पाहिलं क बॉक्साईटमध्ये ऑप्शन नंबर 4 म्हणजे उदगीरी जे आहे, कोल्हापूर साईड जो आहे आपला, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला ते पाहायला भेटेल. बॉक्साईट त्या रेंजमध्ये तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे, क मध्ये ऑप्शन हा 4 आला असता आणि क्रोमाइट जो राहिलेला तुमच्याकडे जानोली. ठीक आहे, या ठिकाणी झाला असता. ऑप्शन नंबर 3 जे आहे याचं करेक्ट आन्सर असणार आहे आपलं. ठीक आहे, या क्वेश्चनचं कोणतं ऑप्शन नंबर 3. चला पुढे जाऊया. पहा पुढचा प्रश्न पाहू आपण. काय दिलेलं आहे की बाबा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025चे कोणते उद्दिष्ट नाही असं म्हटलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, पहा पहिला मासेमारीची सामाजिक, भौतिक आणि आर्थिक सुरक्षा. त्यानंतर दुसरं ब त्याच्यामध्ये दिलं आहे मासेमारीचे उत्पन्न 4 पटीने वाढवणे, याला हायलाईट करा तुम्ही 4 पटीने. त्यानंतर क शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाचा क्षमतेचा वापर करणे आणि ड मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे. ठीक आहे, कोणते कोणते त्याच्यामधले किंवा कोणतं नाही आहे तुम्ही वाचून डायरेक्टली पाहू शकत होते की 4 पटीने वाढवणे एवढा तर त्याचा उद्देश वगैरे आपल्याला पाहायला भेटत नाही. ठीक आहे, कोणतं आहे त्याच्यातलं फक्त अ क ड हे उद्दिष्ट आहेत आणि ब जे आहे ते उद्दिष्ट नाही आहे असं आपण त्याला म्हणूया. ठीक आहे, चला मग पुढे जाऊया. ऑप्शन नंबर 2 जे आहे याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार. पुढे पहा हा एक क्वेश्चन हा यमुना नदीच्या उपनद्यांवरती विचारला गेलेला आपल्याला. यमुना नदीच्या उपनद्या की ज्या पूर्वकडून पश्चिमकडे म्हणजे या बाजूने पूर्वकडून पश्चिम या बाजूने आपल्याला काय लावायचं होतं, त्यांचा क्रम लावायचा होता. कोणत्या कोणत्या त्याच्यामध्ये जर का आपण पाहिलं चंबळ बेटा, धैसन, केन, सिंध वगैरे तुम्हाला पाहायला भेटतात तिच्या उपनद्या. कोणत्या त्याच्यामध्ये करेक्ट जो आहे. ठीक आहे, जर का आपण पाहूया तर चंबळपासून सुरुवात होते म्हणजे चंबळ. ठीक आहे, 1 मिनिट फक्त. पहा ही जर का यमुना आहे तर चंबळ, सिंध, बेटवा आणि केन अशा तुम्हाला ह्या उपनद्या लागताना दिसतात. ठीक आहे, ही चंबळ इथं आहे बरं का. चंबळ, सिंध, बेटवा आणि केन. म्हणजे जर का तुम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे गेले तर केन, बेटवा, सिंध आणि चंबळ. ऑप्शन नंबर 2 काय झालं असतं याच्यामध्ये, याचं करेक्ट आन्सर झालं असतं. अगदी बरोबर उत्तर त्याचं. ठीक आहे, गंगेची उपनदी मानतो आपण तिला, बरोबर आहे. चला पहा हा क्वेश्चन करंटशी रिलेटेड थोडा विचारला गेला होता आपल्याला. महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गांवर किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स बसवले जातील असं म्हटलेलं आहे. काय असणार त्याचं आन्सर, 25 किलोमीटर, 40, 50 की 100. करेक्ट आन्सर आहे त्याचं 25 किलोमीटरवरती काय दिसणार आहे तुम्हाला, चार्जिंग स्टेशन्स आता बसवलेले दिसणार आहेत. म्हणजे आपलं इलेक्ट्रिक वाहन धोरण जे आता आपण राबवलेलं आहे, ठीक आहे, त्याच्यावरती काम चाललेलं आहे, त्याच्या अंतर्गत ही तरतूद आपल्या महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. त्यानंतर पहा हा थोडासा क्वेश्चन जो आहे हा आपल्या ग्रुप बीच्या एक्झामच्या रिलेटेड किंवा ग्रुप बी मध्ये रिपीट झालेला क्वेश्चन आहे थोडासा असं तुम्ही म्हणू शकता. आता थोड्या दिवसापूर्वी जी आपण दिली 4 जानेवारीला कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचे हवामान आढळते आणि ते मुंबईच्या दक्षिणेकडे म्हटलेलं आहे. म्हणजे मुंबई जे आहे आपली, ठीक आहे, या साईडला जर का मुंबईचं लोकेशन असेल तर मुंबईच्या दक्षिणेला जर का तुम्ही म्हटलं, इन शॉर्ट किनारपट्टीच्या भागामध्ये असणारच हे सांगायचं होतं तुम्हाला. किनारपट्टी भागामध्ये लागून असलेलं कोणतं आहे त्याच्यामध्ये, जर का AWAS, AMW आणि BSHW जर का तुम्ही पाहिलं, शुष्क स्टीप येतं का किंवा सॅवाना येतं का, किंवा याच्यामध्ये पहा आणखी कोणतं दिलेलं आहे, कोरड्या उन्हाळ्यासह मॉन्सूनचा प्रकार येतो का, नाही. त्याच्यामध्ये अजूनही त्याचा आन्सर जे आहे ते AMWच आहे. याच क्वेश्चनवरून तुम्ही किंवा याच ट्रिकवरून तुम्ही ग्रुप बीचा क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करू शकत होते. बोललो होतो आपण त्या सेशनमध्ये. काय याचं करेक्ट आन्सर AMW. दॅट इज ए जर का म्हटलं तर ट्रॉपिकल म्हणा, एम म्हणजे मॉन्सून म्हणा आणि डब्ल्यू जो आहे तो कमी कोरड्याचा हिवाळा म्हणजे विंटर आपण त्याला एक कन्सिडर करू शकतो म्हणजे याच्यामध्ये. ठीक आहे, कमी कोरड्या हिवाळासह मॉन्सून प्रकार. ऑप्शन नंबर 3 त्याचं करेक्ट आन्सर. चला पहा पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की बाबा खालील विधानांपैकी चुकीचे विधान किंवा विधाने कोणते आहेत ते सांगा. चुकीचे सांगा. ठीक आहे, म्हणजे बरोबर ओळखा तुम्ही आधी. जर का तुम्हाला चुकीचं नाही लक्षात येत असेल त्यातलं तर बरोबर विधान तरी तुम्ही ओळखू शकत होते. पहा पहिला डिस्कस करू. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्ये नेपाळच्या सीमेला लागतात का. त्यानंतर नेपाळ हा परिवेष्टित देश आहे म्हणजे लँडलॉक्ड कंट्री आहे असं म्हटलेलं आहे की जो चीन आणि भारत या 2 महाकाय देशांमध्ये वसलेला आहे. क विधान भूतान हा देश नेपाळ या देशाच्या शेजारी. हे तर अगदी बरोबर आहे. हे तर तुम्हाला वाचूनच समजून जाईल किंवा भूतान नेपाळच्या शेजारी आहे. क हे ऑप्शन त्याच्यामध्ये नाही पाहिजे. म्हणजे क हे विधान अगदी बरोबर आहे. क तुम्ही कॅन्सल करा, इथे कॅन्सल आणि इथे कॅन्सल. ऑप्शन नंबर काय झालं असतं तुमच्याकडे ब बरोबर डायरेक्टली तुमचं आन्सर झालं असतं. पहा एक एक्सप्लेनेशनमध्ये थोडंसं बोलतो. मणिपूर त्याला कनेक्ट होतो का रे. मणिपूर जो आहे तो आपल्या
नेपाळला कनेक्ट होताना दिसतो का तुम्हाला? नाही. आणि दुसरं याच्याबद्दल जर का बोललो, हा लँडलॉक देश आहे, तर एका प्रकारे तुम्ही असं म्हणू शकता की नेपाळच्या जर का तुम्ही वरच्या बाजूला पाहिलं की त्या एरियामध्ये जर का पाहिलं तर असं पूर्णपणे लँडलॉक तुम्हाला तो पाहायला भेटत नाही. आणि चायनाच्या मध्ये तुम्हाला हिमालय पर्वत थोडासा पाहायला भेटतो आपल्याला, ठीक आहे, म्हणजे बर्फाळ प्रदेश आपल्याला थोडासा पाहायला भेटतो. म्हणून कदाचित असं म्हटलं गेलं असेल की बाबा ब हे विधान चुकीचं आहे म्हणून, ठीक आहे. असं तुम्ही ऑप्शनवरून याचं आन्सर काढू शकता. असं मेन्शन आहे कुठं असं काही नाही त्याच्यात, ठीक आहे. चला पहा पुढे जाऊयात आपण. पुढे जाऊया 17 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पाहू. सोपी होता हा क्वेश्चन एकदम. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की बाबा थंड हवेचं ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात चुकीचे विधान ओळखा. कोणते दिलेले आहे? पाल जळगाव अगदी बरोबर, महाबळेश्वर सातारा अगदी बरोबर, लोणावळा पुणे हे सर्वांना माहिती अगदी बरोबर, तोरणमाळ धुळे हेच फक्त चुकीचं होतं. तोरणमाळ कुठे? आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. तोरणमाळ कुठे असणार आहे? नंदुरबारमध्ये. ऑप्शन नंबर 2 जे आहे त्याच्यामध्ये चुकीचं विधान आहे, बरोबर. चला मग पुढे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये? चुकीचं विधान ओळखा. चुकीचे विधान ओळखा. पहिला, वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्याला आहे. थोडंसं स्टँड बायला ठेवूया. चुकीचं विधान आहे का लगेचच जज नाही करूया. पुढचे पहा तुम्ही. कान्हा, पेंच, बाग या वैनगंगा नदीच्या उपनद्या, हे विधान अगदी बरोबर आहे, ठीक आहे, इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर हे तुम्ही एक सांगू शकता चौथं, तवरजा, तेरणा, त्यानंतर मन्याड, गिरणा वगैरे ह्या मांजरा नदीच्या गोदावरीस येऊन मिळणार, ह्या मांजरा नदीच्या उपनद्या गोदावरीस येऊन मिळतात, हे अगदी बरोबर आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण इथे जर का तुम्ही पाहिलं वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर पूस, आरणा, वाघाडी आणि खुडी, ठीक आहे, खुनी कुठे कुठे म्हटलेलं आहे. ह्या वैनगंगाच्या उपनद्या आहेत का रे? त्या पैनगंगाच्या आहेत ना. अजिंठा डोंगर रांगातून जे आपली नदी उगम घेते पैनगंगा, त्या पैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर असणाऱ्या उपनद्या आहेत ह्या. कोणत्या? ज्या दिलेल्या तुम्हाला पूस, आरणा, वाघाडी वगैरे, ठीक आहे. म्हणजे इथं पैनगंगा पाहिजे होतं. ऑप्शन नंबर 3 डायरेक्टली तुमचं इथं काय होते? चुकीचं होते. म्हणजे बाकीचे ऑप्शन बरोबर, ठीक आहे. नैऋत्येला उगम आहे, नैऋत्येला संगम आहे, सॉरी. त्यानंतर गोदावरीला मिळतात. त्यानंतर ह्याच्या उपनद्या तुम्हाला पाहायला भेटतात, कान्हा, पेंच, बाग वगैरे, ठीक आहे. कोणत्या नदीच्या? वैनगंगा नदीच्या. क्लिअर आहे इथपर्यंत? ऑप्शन नंबर 3 हे विधान काय होतं? चुकीचं होतं त्याच्यात. चला पुढे जाऊ. पुढे जाऊ, पुढच्या प्रश्नाच्या बद्दल बोलू. हा एक स्टॅटिक क्वेश्चन विचारला डायरेक्टली की बाबा भारतामध्ये प्रथम क्लोन किंवा कृतक पद्धतीने जे जन्मलेली गीर गाय आहे त्या गीर गायच्या वासराचं नाव तुम्हाला विचारलेलं आहे, ठीक आहे. त्या वासराचं नाव काय होतं? तर ऑप्शन नंबर 4 डायरेक्टली गंगा त्याचा करेक्ट आन्सर आहे. ऑप्शनमध्ये पहा तुम्ही, कपिला दिलेलं होतं, सरस्वती आहे, लुनी आहे आणि गंगा आहे. काय करेक्ट आन्सर आहे त्याचं? गंगा नदी करेक्ट आन्सर असणार आहे. पहा पुढे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूचीच्या आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्ट आहे? आपण म्हणजे अगदी सुरुवातपासून ऐकत आलेलं आहे. सस्टेनेबल गोल्स किती आहेत 2015च्या याच्यानुसार? 2015चा जो UN वर्ल्ड अजेंडा आहे, ठीक आहे, त्याच्यानुसार तर किती असतात तरी ते 17 आहेत, ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की किती असणार आहे सस्टेनेबल गोल्स? 17 एकूण आहेत. 17 सस्टेनेबल गोल्सची यादी त्यांनी प्रकाशित केलेली आहे असं आपण म्हणतो. चला पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एक नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला की बाबा आपण कंबाईनच्या मुख्य परीक्षेसाठी आता आपल्या झालेल्या आहेत गट ब आणि गट क च्या, तर त्याच्या मुख्य परीक्षेसाठी आपण एक आपली बॅच लॉन्च करतोय प्रहार 4.0. तर प्रहार 4.0 बद्दल, ठीक आहे, टार्गेट काय असणार आपलं? 17 मे आणि 7 जून 2026 मध्ये जे आपल्या मेन्स होत आहेत समजा, ठीक आहे, त्यासाठी आपण ही बॅच लॉन्च करतोय. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे ही मेन्सची बॅच. त्यानंतर जर का या बॅचच्या बद्दल तुम्हाला आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या विदर्भ आयएस अकॅडमीच्या आपल्या कॉलिंगचे जे नंबर्स आहेत त्या नंबर्सवर फोन करू शकता, ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 21. काय म्हणतो क्वेश्चन नंबर 21 की बाबा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे 2000चं, त्या 2000च्या धोरणामध्ये कोणते कोणत्या उद्दिष्टात आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट होतात असं सांगायचं आपल्याला इन शॉर्ट. पहिलं, स्थूल प्रजनन दर घटविणे म्हणजेच काय? टू रिड्यूस द टोटल फर्टिलिटी रेट असं दिलेलं आहे. त्यानंतर 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करायची आपल्याला, टू स्टॅबिलाइज द पॉप्युलेशन बाय 2045 असं म्हटलेलं आहे. त्यानंतर स्त्री पुरुष लिंगभाव समानता आणणे असं एक विधान आहे. आणि लास्टमध्ये पाहता तुम्ही 2045 पर्यंत 100% नागरिकीकरण साध्य करायचं आहे, ठीक आहे. तर याच्यामधलं कोणतं करेक्ट आन्सर आहे? फक्त अ आणि ब जे आहे याच्यामध्ये समाविष्ट होतात, बाकी दोन होताना दिसत नाहीत. कोणते पहा. पहिलं, स्थूल प्रजनन दर घटवणे हे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं, 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे हे सुद्धा उद्दिष्ट त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. रेस्ट ऑफ द जे दोन आहेत ते नाही आहे त्याच्यामध्ये. लिंग समानता आणणे वगैरे असं काही उद्दिष्ट त्यांनी दिलेलं नाही आहे. आणि तुम्ही पाहता 100% नागरीकरणाचा अजून त्याच्याशी काही संबंध नाही. 2045 पर्यंत करायचं का आपल्याला, ठीक आहे. चला मग पुढे जातो आपण. ऑप्शन नंबर काय झालं असतं? 1 हे त्याचं करेक्ट आन्सर झालं असतं. पुढे हा जो क्वेश्चन होता हा थोडा जास्त असं आपण म्हणू शकतो की त्याला की याची लेवल जे आहे हे गट क च्या लेवलचा नव्हता तो, पण तरीही आपल्याला याच्यामध्ये एक्झाममध्ये पाहायला भेटला. सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष रिकामी जागा आहेत.
कोणते निकष आहेत? पहिला, विशिष्ट कालावधीमध्ये कर्ज शून्य असलं पाहिजे. त्यानंतर भविष्यातील कर्ज वजा GDP गुणोत्तर आजच्या कर्जाचं विथ रिस्पेक्ट टू GDP गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केलेले पाहिजे असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. जे विधान आहे, भविष्यातील कर्ज वजा GDP गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. करेक्ट आन्सर जे होतं याचं ते काय रे, तर आणि क याचं अगदी बरोबर उत्तर होतं. म्हणजे हे जे दोन दिलेले आहेत आपल्याला, भविष्यातील कर्ज वजा GDP गुणोत्तर. ठीक आहे. कोणते? पहिला ठीक आहे, भविष्यातील कर्ज वजा GDP गुणोत्तर आजच्या कर्ज आणि त्याचा रेशो दिलेला आहे GDP गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केले पाहिजे. ठीक आहे असा. आणि भविष्यासाठी कर्ज वजा GDP गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते. असे दोन विधान त्याच्यामध्ये बरोबर होते. हे विधान त्याच्यात बरोबर नव्हतं. ठीक आहे. हे बरोबर, हे विधान त्याच्यामध्ये बरोबर नाही. विशिष्ट कालावधीत शून्य कर्ज असावे हा निकष त्याच्यामध्ये कन्सिडर केला जात नाही. चला पुढे जाऊ. ऑप्शन 2 म्हणजे 22 ऑप्शन 2. चला पुढे काय म्हटलेलं आहे? अन्नधान्याचे बफर स्टॉक रिकामी जागा करिता असतात. कशासाठी? किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी, अन्नधान्य निर्यात करण्यासाठी, त्यानंतर बियाणे पुरवठा करण्यासाठी की खुला बाजारात विकण्यासाठी. ठीक आहे. कशासाठी? तर ऑप्शन नंबर त्याच्यामध्ये अगदी बरोबर. जे विधान किंवा त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिले आहे की किमतीमध्ये चढ उतार जर का मर्यादित करायचे असेल तर त्यासाठी काय केले जातात? अन्नधान्याचे बफर स्टॉक केलेले असतात म्हणजे. ठीक आहे. चला ऑप्शन नंबर जे आहे किंवा 1 जे आहे त्याच्यामध्ये अगदी बरोबर. पुढे नीती आयोगाची स्थापना, अगदी पाठ पाहिजे आपल्याला, तोंडपाठ पाहिजे हे विधान. नीती आयोगाची स्थापना कधी होते? 1 जानेवारी 2015ला तुम्हाला होताना दिसते. आता 2025 मध्ये काय झालेले आहे? 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याला. बरोबर. ऑप्शन नंबर 1 काय त्याच्यामध्ये अगदी करेक्ट आन्सर. पुढे दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले? चला पहा. दारिद्र्य रेषांच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण बरं का कोणत्या समितीने केले? कोणत्या? तेंडुलकर समिती रंगराजन समिती, विजय केळकर समिती की चौथं RN मल्होत्रा समिती. ठीक आहे. ऑप्शनमध्ये पहा तुम्ही फक्त दिलेला आहे, फक्त दिलेला आहे, फक्त कोणता आहे याचा आन्सर? ऑप्शन नंबर 2 दॅट इज आणि या दोघांनी काय केलेलं आहे? त्यांचे व्याख्यांचे स्पष्टीकरण केलेलं आहे. मध्ये कोणत्या पाहून घ्या तुम्ही. तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती, ज्यांच्या तरतुदी आपल्याला एक्झाममध्ये मॅक्सिमम पाहायला भेटतात, तेंडुलकर समितीच्या आणि रंगराजन समितीच्या. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आन्सर त्याच्यातलं. चला पुढे जाऊया. पहा पुढे काय म्हटलेलं आहे? भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढील पैकी चुकीचे विधान कोणते आहे असं सांगायचं होतं आपल्याला. पहा तुम्ही मध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये 1948च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट केले. ठीक आहे. मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. त्यानंतर पुढे 1948च्या 1948च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व त्यांच्या विकासाला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते. ठीक आहे. विधान पाहून घ्या तुम्ही. 1991 मध्ये 1991च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले आहेत. ठीक आहे. हे विधान त्याच्यामध्ये दिलेलं आहे. चुकीचं विधान ओळखायचं आपल्याला, तर त्याच्यामध्ये हे जे विधान आहे विधान हे काय होतं? चुकीचं होतं. ठीक आहे. फक्त बरोबर म्हणजे फक्त बरोबर म्हणजे फक्त हे विधान काय त्याच्यामध्ये चुकीचं आहे. फक्त 17 उद्योग राखून ठेवले होते. ठीक आहे. हे विधान आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. चला पुढे जाऊया. पहा पुढे जाऊ. हा एक तुम्हाला माहिती पाहिजे होता की बाबा राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची म्हणजे नाबार्डची स्थापना कधी झालेली आहे? 12 जुलै 1982 मध्ये आपली शिवरमन समिती जी आहे त्यांच्या शिफारशीनुसार तुम्हाला नाबार्डची स्थापना होताना दिसते. काय करेक्ट आन्सर त्याचा? ऑप्शन नंबर 2 डायरेक्टली स्टॅटिक क्वेश्चन होता तो, हा जमायला पाहिजे होता. ठीक आहे. पुढे तो आपण ऑप्शन नंबर 2च्या नंतर RBIच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल्ड बँक आणि नॉन शेड्यूल्ड बँक असे वर्गीकरण केलेले आहे? ठीक आहे. RBIच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल्ड बँक आणि नॉन शेड्यूल्ड बँक असे वर्गीकरण कोणते दिलेलं आहे? RBI ॲक्ट 1930, RBI ॲक्ट 1956, बँकिंग नियमन कायदा 1949चा की RBI ॲक्ट 1934? कोणता आहे त्याचा करेक्ट आन्सर? ऑप्शन नंबर 2 जे आहे RBI ॲक्ट 1934 1934चा जो RBI ॲक्ट आहे त्याच्यानुसार मग शेड्यूल्ड बँक आणि नॉन शेड्यूल्ड बँक जे आहे त्यांचं वर्गीकरण केलं जात असतं. ठीक आहे. चला पुढे जातो आपण. नेक्स्ट क्वेश्चन. लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत याच्यावर आलेला आहे 1-2दा क्वेश्चन आपण पाहिलेले आहे. लोकसंख्या संक्रमणाचा जो सिद्धांत आहे त्याचा जो तिसरा टप्पा आहे तो तिसरा टप्पा कोणता? पहा. जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असतात का याच्यामध्ये? त्यानंतर लोकसंख्येची जलद वाढ होते का? मृत्यूदरामध्ये लक्षणीय वाढ होते का की जन्मदरामध्ये लक्षणीय घट होते का? या 4 पैकी नेमकं कोणता टप्पा म्हणजे तिसरा टप्पा तुम्ही म्हणणार लोकसंख्या संक्रमणाचा? ऑप्शन पाहून घ्या. ऑप्शनमध्ये म्हणजे 1 मध्ये फक्त 3 मध्ये फक्त आणि आणि लास्टमध्ये दिलेलं फक्त ऑप्शन नंबर 4 जे आहे त्याचं अगदी बरोबर उत्तर आहे बरं का.
ऑप्शन नंबर 4 म्हणजे जन्मदरामध्ये लक्षणीय घट होताना दिसते तुम्हाला. कधी? लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये. ठीक आहे, राहील लक्षात इथपर्यंत. 29चं ऑप्शन नंबर 4 काय झालं असतं? करेक्ट आन्सर झालं असतं एकदम. चला पहा पुढे जातो आपण. पहा पुढे पाहून घ्या तुम्ही. खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14/8/2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील 3 प्रमुख सुधारणा योग्यरित्या दर्शवतो? ठीक आहे, पहिलं ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली, त्यानंतर विमा संरक्षण कमी केले, वयोमर्यादा अपरिवर्तित ठेवली असं म्हटलेलं आहे. दुसरं ओव्हरड्राफ्ट मर्यादा कमी केली, त्यानंतर विमा संरक्षण वाढवले आणि अटी जोडल्या त्यासोबत. त्यानंतर तिसरा ऑप्शन पहा त्याच्यात, ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवले आणि वयोमर्यादा वाढवलेली आहे. आणि चौथं ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली, विमा संरक्षण अपरिवर्तित ठेवले आणि अटी जोडलेले आहेत. कोणता आहे त्याच्यामधलं? करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन नंबर 3 तुमच्या स्क्रीनवर दिसते तुम्हाला. ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवलेली आहे, विमा संरक्षण वाढवलेलं आहे आणि वयोमर्यादा जी आहे ते वाढवलेली आहे. ठीक आहे, कोणत्या याच्यानुसार? 14/8/2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील प्रमुख 3 सुधारणा आपण त्याच्यामध्ये म्हणतो आहे. ठीक आहे, चला पुढे जातो. नेक्स्ट क्वेश्चन पाहतो आपण याच्यामध्ये. पुढचा प्रश्न, 1991 मध्ये स्थापन झालेली जी एम नरसिंह समिती आहे त्यांनी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पहिलं वस्तू बाजारातील सुधारणा, त्यानंतर दुसरं रुपयाची परिवर्तनीयता याच्या संबंधित, त्यानंतर तिसरं औद्योगिक आजारपणाच्या संबंधित आणि चौथं विधान वित्तविषयक ज्या सुधारणा आहेत त्याच्याशी संबंधित आहे का? ही माहिती पाहिजे आपल्याला. 1991 मध्ये जे एम नरसिंह समिती स्थापन केली होती ती कशाशी संबंधित होती रे? वित्तविषयक सुधारणाशी संबंधित होती. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 काय झालं असतं त्याच्यामध्ये? अगदी बरोबर उत्तर झालं असतं. चला पुढे पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया याच्यामध्ये. काय म्हटलेलं आहे? सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन FRBM कायद्याचा जो आढावा घेतला किंवा आढावा घेण्यासाठी रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समिती नियुक्त केली होती. ठीक आहे, कोण होते तेव्हा त्याचे अध्यक्ष? LK झा होते का? त्यानंतर राजा चिलैया, त्यानंतर NK सिंग आणि M नरसिंहम. ठीक आहे, हा सिंपल क्वेश्चन आहे, थोडासा तुम्ही सांगू शकता याच्यामध्ये. मे 2016 मध्ये ठीक आहे NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काय झाली होती? 5 सदस्यांची समिती नेमली होती. म्हणजे कशासाठी? तर अर्थसंकल्प, राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन, आपला जो FRBM कायदा आहे त्या FRBM कायद्याचा आढावा घेण्यासाठी कोण होते? NK सिंग होते त्याच्यामध्ये. ठीक आहे, पुढे जातो आपण. 32चं ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर होतं. त्यानंतर पुढे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान जे आहे NPSM ज्याला तुम्ही म्हणता, ठीक आहे, रिकामी जागा पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले होते. कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये? 9व्या, 10व्या, 11व्या की 12व्या? ऑप्शन दिसते तुम्हाला. ऑप्शन नंबर 3 जे आहे याचं करेक्ट आन्सर 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणती? राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान जे आहे ते तुम्हाला तयार करताना दिसून येते म्हणजे. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न पाहू. काय दिलेलं आहे? पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. पहिलं विधान राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्च विषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणाला चलन विषयक धोरण म्हणतात का? ठीक आहे, इथे तुम्ही इंग्लिशमध्ये वाचू शकता. ठीक आहे, तर त्याला मॉनिटरी पॉलिसी असे म्हणतात का? ठीक आहे, पहिलं असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरं अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929 ते 33च्या महामंदी नंतरच्या काळात अधिक महत्त्व प्राप्त झाले. त्यामध्ये JM केन्स यांचे योगदान मोठे आहे असं विधान एक विचारलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला काय सांगायचं होतं? योग्य विधान कोणतं आहे? फक्त फक्त ब, दोन्ही योग्य की दोन्ही अयोग्य? तर त्याच्यामधलं करेक्ट आन्सर आहे तुमचं फक्त ब हे अगदी बरोबर आहे. की बाबा जे विचारलेलं आपल्याला जे सांगितलेलं आहे अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला राजकोषीय धोरणाला 1929 ते 33च्या महामंदीमध्ये तुम्हाला काय झालेलं दिसते? अधिक महत्त्व प्राप्त झालेलं दिसते की ज्याच्यामध्ये मॅक्सिमम योगदान कोणाचं होतं? JM केन्स यांचं होतं म्हणजे. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न 35वा. काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये? पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती आहे ते शोधा. 14वा वित्त आयोग YB रेड्डी दिलेला आहे. त्यानंतर 10वी पंचवार्षिक योजना 2003 ते 2008च्या मध्ये. त्यानंतर सीमा शुल्कामध्ये घट, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा म्हटलेलं आहे. आणि 2022-23 मधील केंद्र सरकारची वित्तीय तूट जी आहे त्याला स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 5.8% आहे का असं म्हटलेलं आहे. करेक्ट जोडी ओळखायची होती, एकदम बरोबर जोडी. पहिली जी दिलेली आहे तुम्हाला 14वा वित्त आयोग, 14 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? YB रेड्डी तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे काय झालं असतं? अगदी बरोबर उत्तर झालं असतं त्याच्यात. ठीक आहे, चला पुढे जातो आपण. नेक्स्ट क्वेश्चन पहा तुम्ही. करंटचे क्वेश्चन थोडेसे इथून चालू होताना दिसतील तुम्हाला.
काय म्हटलेलं आहे पहिला पहा तुम्ही, देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यामधील कोणत्या गावामध्ये सुरू केलेली आहे रे? हिंगणा आहे का त्याच्यामध्ये, त्यानंतर कळमेश्वर, त्यानंतर वर्धमना, त्यानंतर बेलतरोडी, ठीक आहे, असं एक नाव दिलेलं आहे. ऑप्शन नंबर 3 जे आहे त्याच्यामध्ये अगदी बरोबर उत्तर आहे वर्धमना, जे आपण म्हणतोय, ठीक आहे. वर्धमना या ठिकाणी काय झालेली आहे, सगळ्यात पहिली देशातील कृत्रिम AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी तुम्हाला सुरू झालेली दिसून येते. कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर नागपूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे ती, ठीक आहे. चला पुढे तो आपण हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड, ठीक आहे, एक मिनिट इथे क्वेश्चन पाहून घ्या तुम्ही आधी. पहा, हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड 2025च्या स्पर्धेमध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल सुचता, ठीक आहे, ओपल सुचता चुआंगश्री, ठीक आहे, ही कोणत्या देशाची आहे असं म्हटलेलं आहे तुम्हाला. पहा, ऑप्शन 1 मलेशिया, ऑप्शन 2 इंडोनेशिया, ऑप्शन 3 थायलंड की ऑप्शन 4 फिलिपिन्स. ऑप्शन 3 जे आहे याच्यामध्ये अगदी बरोबर उत्तर आहे, ठीक आहे. 72वी जे मिस वर्ल्ड झाली होती हैदराबादला, त्याच्यामध्ये जिंकणारी कोण? तर त्यामध्ये ओपल सुचता चुआंगश्री जे म्हणतोय तुम्ही, ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 थायलंड या देशाची तुम्हाला पाहायला भेटते. चला पहा, पुढे जातो आपण. नेक्स्ट क्वेश्चन याच्यातला काय म्हटलेलं आहे, निसारच्या बद्दल म्हटलेलं आहे की बाबा योग्य कथन ओळखा. निसार म्हणजेच नासा इस्रो सिंथेटिक अपेचर रडार ज्याला आपण म्हटलं, हा मिशन इस्रो आणि नासा यांचा संयुक्त प्रकल्प आहे का? आणि दुसरं, निसारचे प्राथमिक उद्दिष्ट हे भूमी आणि बर्फाचे विकृतीकरण, त्यानंतर भूमी परिसंस्था आणि महासागरीय प्रदेशांचे अध्ययन आहे का? दोन्ही विधान अगदी बरोबर आहे, ते तुम्ही वाचून सांगू शकता. निसार जे होतं नासा इस्रो सिंथेटिक अपेचर रडार, इस्रो आणि नासा यांचा दोघांचा संयुक्त मिळून तो उपक्रम होता. म्हणजे ऑप्शन नंबर 3 काय याच्यामध्ये अगदी बरोबर उत्तर आहे. ब दिलेला आहे, वरीलपैकी एकही नाही दिलेला आहे. कोणते करेक्ट आन्सर काय त्याचं? दोन्ही विधान हे अगदी बरोबर, ठीक आहे. चला पहा, पुढे जातो आपण. नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये पहा काय म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे तुम्हाला, कोणत्या शहरामध्ये 11वी एशियन संरक्षण मंत्र्याची बैठक प्लस पार पडली असं म्हटलेलं आहे. इन विच सिटी द 11th एशियन डिफेन्स मिनिस्टर्स मीटिंग प्लस, ठीक आहे, 11th एशियन मिनिस्टर्स डिफेन्स मीटिंग प्लस वॉज हेल्ड. कोणते शहर दिलेले आहे त्याच्यामध्ये पहा तुम्ही, बँकॉक दिलेला आहे, त्यानंतर बर्मा दिलेला आहे, त्यानंतर सिंगापूर आहे आणि एक व्हिएतनाम आहे, ठीक आहे, व्हिएनतियान. ऑप्शन नंबर 4 जे आहे त्याच्यामध्ये अगदी बरोबर उत्तर आहे. व्हिएनतियान जे आहे या ठिकाणी तुम्हाला ही 11वी बैठक जी आहे ती होताना दिसून येते. त्यानंतर पुढे 40वा अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? पहा तुम्ही, पहिलं ऑप्शन महेश कोठारे, दुसरं अशोक सराफ, तिसरं सई परांजपे आणि चौथं सचिन पिळगावकर. स्क्रीनवर दिसते तुम्हाला. ऑप्शन नंबर 3 जे आहे सई परांजपे काय झालं त्याचा करेक्ट आन्सर झालं असतं, ठीक आहे. करेक्ट आन्सर आहे त्याचा जो तुम्ही पाहताय अजिंठा वेरूळला जो चित्रपट महोत्सव झालेला आहे त्याच्यामधला पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार, ठीक आहे, कोणाला? सई परांजपे यांना. चला पुढे जातो आपण, ठीक आहे. पुढे जाण्यापूर्वी आणखी एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगायची आहे तुम्हाला की बाबा कंबाईन पूर्व परीक्षा, आता ह्या ज्या 2 आपण पूर्व परीक्षा दिलेल्या आहे, ठीक आहे, गट ब आणि गट क ची दिलेली आहे, त्यासाठी आपण आपली प्रहार 4.0 ही बॅच लॉन्च करतोय फक्त पूर्व परीक्षेसाठी स्पेशली, ठीक आहे. जी बॅच आपली 2 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे. जर का तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही आपल्या अकॅडमीच्या नंबर्सला याच्याबद्दल आणखी इन्क्वायरी करू शकता, ठीक आहे. प्रहार आपली 4.0 लक्षात ठेवायचं. बॅच कधी सुरू होते? 2 फेब्रुवारीला. चला पुढे जातो आपण. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये 41 नंबरचा पहा. 1985 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शनमध्ये तुम्ही पाहताय प्राध्यापक उमा कांजीलाल असं त्यांचं नाव, प्राध्यापक उज्ज्वला चक्रदेव असं त्यांचं नाव, त्यानंतर सुजाता शाही असं नाव आणि प्राध्यापक संगीता शुक्ला, ठीक आहे. कोणापैकी? तर ऑप्शन नंबर 1 जे आहे याच्यामध्ये प्राध्यापक उमा कांजीलाल, ठीक आहे, हे त्याचं काय अगदी बरोबर उत्तर असणार आहे, ठीक आहे. कोणतं पाहता तुम्ही 1985 मध्ये जे विद्यापीठाचं स्थापन झाले होते, कोणतं? इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, याच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्त झालेल्या कोण? उमा कांजीलाल. लक्षात ठेवायचं आपल्याला. चला पहा पुढे जातो आपण. त्यानंतर पुढे लाडकी बहीण योजनेवरती क्वेश्चन आलेला आहे एक, पाहून घ्या तुम्ही. काय विचारलेलं आहे त्याच्यामध्ये, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केलेली आहे? 2.5 लाखापेक्षा कमी, 4.5 लाखापेक्षा कमी, 1.5 लाखापेक्षा कमी की 8.5 लाखापेक्षा कमी? काय आन्सर आहे त्याचं? ऑप्शन नंबर 1 हेच त्याचं अगदी बरोबर उत्तर आहे की 2.5 लाखापेक्षा कमी जर का तुमचं इन्कम असेल तर तुम्ही या योजनेसाठी काय असणार आहे? पात्र असणार आहे, ठीक आहे. पुढे जातो आपण. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढे
सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना आवासाचा अधिकार, ठीक आहे, आवासाच्या अधिकाराला संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मूलभूत अधिकार म्हणून घोषित केलेलं आहे त्यांनी, ठीक आहे. आवासाचा अधिकार याच्याशी रिलेटेड पहा, अनुच्छेद 19 दिलेला आहे, अनुच्छेद 21, अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 32. ऑप्शन नंबर 2 काय, अनुच्छेद 21 हे त्याचं करेक्ट आन्सर. आवासाचा अधिकार कशाला रिलेट करायचा तुम्हाला, तर अनुच्छेद 21 ला रिलेट करायचा आहे, जो तुमचा आता मूलभूत अधिकार झालेला आहे, ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना. चला पहा पुढे जाऊया आपण. ऑप्शन नंबर 2 काय झालं असतं त्याच्यामध्ये, अगदी बरोबर उत्तर झालं असतं. पहा पुढे 44वा प्रश्न तुम्हाला दिसतोय. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला, ठीक आहे. याचा आन्सर तुम्ही वाचलं असेल, हा क्वेश्चन भरपूरदा वाचला असेल. ग्रामपंचायत रोहिणी, त्यानंतर ग्रामपंचायत कवठे महापीर, त्यानंतर ग्रामपंचायत हिवरे बाजार, नंतर ग्रामपंचायत रायगड सिद्धी म्हणून, ठीक आहे. कोणता त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर, ऑप्शन नंबर 1 हेच त्याच्यामध्ये अगदी बरोबर उत्तर आहे. ग्रामपंचायत रोहिणीला काय कोणता पुरस्कार भेटलेला आहे रे, राष्ट्रीय गव्हर्नन्स 2025च्या नुसार कोणता ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे, ठीक आहे. ग्रामपंचायत रोहिणीचं करेक्ट आन्सर. पुढे निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक इलेक्शन आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन जे आहे त्यांचे नवीन ॲप्स जे आहेत ते हे करत राहतात, म्हणजे तयार करत राहतात, बरोबर आहे. निर्णय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी किंवा इलेक्शन्समध्ये प्रॉब्लेम कमी करण्यासाठी त्या संबंधितला क्वेश्चन. निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, ठीक आहे. त्यांचा एक ॲप्लिकेशन तुम्ही म्हणू शकता, एक प्लॅटफॉर्म तुम्ही म्हणू शकता. पहा, पहिलं दिलेलं आहे इलेक्ट ॲप, त्यानंतर दुसरं दिलेलं आहे ECI नेट ॲप, त्यानंतर तिसरं DIGELC असं एक त्याच्या ॲप्लिकेशनचं नाव आहे, ते इथे दिसले तुम्हाला, DIGELC. आणि 4 दिलेलं आहे ECI इझी असं म्हणून त्याचं नाव आहे, ठीक आहे. ECI इझी असं नाव दिलेलं आहे त्याच्यामध्ये. ऑप्शन नंबर कोणता आहे त्याच्यामध्ये, ऑप्शन नंबर 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ECI नेट नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते कोणी जारी केलेलं आहे, तर आपलं जे निवडणूक आयोग आहे त्यांनी जारी केलेलं आहे म्हणजे, ठीक आहे. 45चा ऑप्शन नंबर 2 करेक्ट आन्सर आलं असतं. चला पुढे जातो आपण. नेक्स्ट क्वेश्चन, ठीक आहे, पटापट उत्तर पाहूया. चला पहा, क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला की राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. हा आपल्याला माहितीच पाहिजे होता, ठीक आहे. आपल्या महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व आहे त्याच्यामध्ये. देवेंद्र फडणवीस, त्यानंतर श्री एकनाथ शिंदे, त्यानंतर श्री नितीन गडकरी साहेब, त्यानंतर अजित पवार साहेब. कोणाला नेमका हा पुरस्कार देण्यात आहे 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, तर तो नितीन गडकरी साहेब यांना दिलेला आहे, ठीक आहे. श्री नितीन गडकरी यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढे 25व्या 2025च्या ड्युरँड कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरलेला आहे असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. पहा तुम्ही, पहिला नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब, त्यानंतर दुसरा डायमंड हार्बर फुटबॉल क्लब, तिसरा मोहन बागान फुटबॉल क्लब आणि चौथा केरला ब्लास्टर्स फुटबॉल क्लब, ठीक आहे. कोणाला भेटलेला आहे तो उपविजेता विचारलेला आपल्याला, विजेता नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे. उपविजेता कोणाला, डायमंड हार्बर फुटबॉल क्लब जे आहे यांना उपविजेतेचं पदक याच्यामध्ये मिळालेलं आहे म्हणजे, ठीक आहे. 47चा ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर. पुढे जातो आपण. पहा नेक्स्ट क्वेश्चन. पुढे PM धनधान्य कृषी योजनेशी संबंधित. PM धनधान्य कृषी योजना बाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत असं ओळखायचं तुम्हाला. योग्य कथन विचारलं होतं. पहिलं, केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी PMDDKY योजनेला मंजुरी दिली. दुसरं, ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेली आहे, ठीक आहे. कोणता आन्सर आहे त्याच्यामध्ये, करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन नंबर 1 आहे. का बरं, ठीक आहे. योजनेचं तारीख बरोबर दिलेली आहे, पण इथं ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी आहे का रे, नाही. तर त्याच्यामध्ये ते 100 जिल्ह्यांमध्येच होती ती, ठीक आहे. 100 जिल्ह्यांमध्येच लॉन्च करायची होती आपल्याला, किंवा 100 जिल्ह्यांमध्येच आहे त्याचं करेक्ट आन्सर. म्हणून ब हे विधान काय झालं असतं, चुकीचं झालं असतं. योग्य कोणतं, फक्त अ हे विधान योग्य. चला पुढे जाऊ. पहा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलेलं आहे, सामाजिक विकासासाठी दुसरी शिखर परिषद, सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान कोणत्या ठिकाणी झाली. दोहा कटार, त्यानंतर जेनेवा स्वित्झर्लंड, त्यानंतर दिल्ली भारत, त्यानंतर चौथा कराची पाकिस्तान. कोणत्या ठिकाणी झालेली आहे ती, तर दोहा कटार या ठिकाणी काय झालेली आहे, ही परिषद झालेली आहे. दुसरी जागतिक शिखर परिषद, ठीक आहे. 4 ते 6 नोव्हेंबर 2025च्या दरम्यान होताना दिसतं आपल्याला, ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. पद्म पुरस्काराशी संबंधित विचारला गेला. खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये, ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. कोणते, रवी अश्विन आहे त्याच्यामध्ये, हरविंदर सिंग आहेत, IM विजयन आहेत आणि PR श्रीजेश आहेत, ठीक आहे. याच्यामधले PR श्रीजेश तुम्हाला कट करायचे होते. अ ब क हे तिन्ही जे आहेत त्या तिन्ही खेळाडूंना कोणते दिलेले आहेत, पद्मश्री पुरस्कार दिलेले आहेत, ठीक आहे. PR श्रीजेश जे आहे यांना पद्मविभूषण देण्यात आलेलं आहे म्हणजे, ठीक आहे. पद्मभूषण त्यांना देण्यात आलेलं आहे, ठीक आहे. पद्मभूषण यांचा पद्मभूषण,
ठीक आहे, पद्मश्रीमध्ये नाही आहेत ते. चला, ऑप्शन नंबर 1 काय झालं असतं, याचा करेक्ट आन्सर झालेला आहे. चला पुढे जातो आपण. नेक्स्ट क्वेश्चन पहा तुम्ही. पुढचा पॉलिटीमध्ये एंटर करतोय आपण. खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आलेली आहे? पहा कोणती. फक्त समवर्ती सूची ऑप्शन 1, फक्त राज्य सूची, केंद्र सूची आणि समवर्ती सूची, आणि राज्य सूची आणि समवर्ती सूची. काय विचारलं गेलेलं आपल्याला? प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद. तर ती फक्त एकाच सूचीमध्ये नाही आहे, 2 सूचीमध्ये आहे. कोणत्या कोणत्या? केंद्र सूची आणि समवर्ती सूची. याच्यामध्ये तुम्हाला ती पाहायला भेटते. ऑप्शन नंबर 3 काय झालं असतं त्याचं? अगदी बरोबर, तर अगदी करेक्ट आन्सर आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, पहा पुढे. लक्षद्वीप. पुढे काय विचारलेलं आहे आपल्याला? किंवा लक्षद्वीप कोणत्या न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येते? हे सोपे उत्तर होतं, हे सांगू शकत होतो आपण की बाबा कर्नाटकमध्ये आहे का, त्यानंतर मद्रासमध्ये, त्यानंतर ओडिसा की केरळ उच्च न्यायालय. कोणत्या उच्च न्यायालयामध्ये येते रे लक्षद्वीप आपलं? तर केरळ उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येताना दिसतं तुम्हाला. ठीक आहे, अगदी जवळ तिथून. त्यानंतर कोणते विधान सत्य नाही? 53 क्वेश्चन. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? हा तर वाचूनच आला असता आपल्याला. किंवा भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. बस हेच वाचलं तुम्ही की इथून पुढे तुम्हाला वाचायची आवश्यकता नव्हती. 1949 आहे का ती? 1950 आहे. 26 नोव्हेंबर 1950 पासून तुम्हाला अंमलबजावणी होताना दिसून येते. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण काय म्हणूयात, त्याला हे विधान सत्य नाही असं त्याला म्हणूयात आपण. ठीक आहे, ठीक आहे, एक मिनिट. याच्यामध्ये अंमलबजावणीची तारीख आपल्याला विचारलेली आहे. अंमलबजावणी जी आहे कधी होते आपली? 26 जानेवारी 1950 पासून तुम्हाला इथं दिसते. या दिवशी 26 नोव्हेंबर 1949ला आपण काय केलं होतं? संविधान स्वीकृत केलं होतं. ठीक आहे, माझी मिस्टेक झाली वाचताना. फक्त अंमलबजावणीची तारीख नसून ती काय, संविधान स्वीकृतीची तारीख आहे. अंमलबजावणीची तारीख आपण 26 जानेवारी 1950 पाहतो म्हणजे. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन. याच्यामध्ये बाकी जे विधान होते मग ते सत्य होते. ठीक आहे, जसं की 42व्या घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडलेला आहे. त्यानंतर 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. त्यानंतर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय ह्या संकल्पना भारतीय राज्यघटनेमध्ये सोव्हिएत रशियाची जी घटना आहे त्याच्यातून घेण्यात आली. हे तिन्ही विधान काय होते? बरोबर होते. पहिलंच विधान काय होतं? चूक होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला पुढे. नेक्स्ट काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये? तेव्हा लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती रिकामी जागा असू शकते. काय म्हणजे कशा प्रकारे निवडलेली असू शकते? पूर्णपणे निवडलेली, पहिलं विधान. त्यानंतर दुसरं, राज्य सरकारद्वारा पूर्णपणे नामनिर्देशित. तिसरं, अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित. ठीक आहे, ऑप्शनमध्ये पहा तुम्ही. फक्त बरोबर, फक्त बरोबर, बरोबर की वरीलपैकी सर्व बरोबर. तर तिन्ही जे ऑप्शन याच्यामध्ये दिलेले ते तिन्ही अगदी बरोबर आहेत. किंवा लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती जी स्थापन करतोय आपण ती एक तर पूर्णपणे निवडलेली असू शकते, राज्य सरकारद्वारा पूर्णपणे नामनिर्देशित सुद्धा असू शकते, किंवा अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित सुद्धा असू शकते. ऑप्शन नंबर 4 काय त्याच्यामध्ये अगदी बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, 54चं 4 तुम्ही पाहताय. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न. सार्वजनिक निवडणुका. एक मिनिट. ठीक आहे, पहा. सार्वजनिक निवडणुकानंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्दतच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हा असतो. रिकामी जागा असतो. कोण? आमदार, खासदार, उपसरपंच की सरपंच? आता पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष जर का म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये तर आमदार, खासदार साहेब त्याच्यामध्ये येतील का? उपसरपंच येतील का? त्याच्यामध्ये ऑब्व्हियस आहे आन्सर कोणतं येणार आहे तुमचं? सरपंच हा काय असतो? त्याचा अध्यक्ष तुम्हाला पाहायला भेटतो. ठीक आहे, 55चा ऑप्शन नंबर 3 करेक्ट आन्सर. पुढे 56. राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद रिकामी जागानुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपविण्यात आली आहे. ठीक आहे, राज्याची कार्यकारी जे आहे आपण म्हणतोय. ठीक आहे, इथे दिलेलं असेल पहा. द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट शाल बी वेस्टेड इन द गव्हर्नर अंडर आर्टिकल. कोणत्या आर्टिकलच्या अनुसार? तर अनुच्छेद पहा तुम्ही. 153 आहे, 54 आहे, 55 आहे, 52 आहे. ठीक आहे, 52 पासून सुरुवात केलेली जवळपास. 52, 53, 54 आणि 55. कोणता आहे रे? कलम 154 जे आहे, अनुच्छेद 154 याच्यानुसार काय केलेली आहे? ही पॉवर त्यांच्याकडे सोपवलेली आहे, की आपण असं म्हणतो की त्यांच्याकडे राज्याची कार्यकारी सत्ता सोपवलेली आहे 154 नुसार. चला पुढे जातो आपण. 56चा ऑप्शन नंबर 1 काय झालं? अगदी बरोबर उत्तर. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, खालीलपैकी कोणती जोडी जुळत नाही? म्हणजे चुकीची जोडी सांगायची आपल्याला. ठीक आहे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही म्हणजे चुकीची ओळखा तुम्ही. बरोबर. पहिलं, समानतेचा अधिकार अनुच्छेद 14 ते 18.
शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 20 ते 22, त्यानंतर धर्म स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद 25 ते 28 आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार जो आहे तो अनुच्छेद 29 ते 30. ठीक आहे, याच्यामध्ये कोणतं चुकीचं आहे रे, तर शोषणाविरुद्धचा जो अधिकार आहे तो अनुच्छेद 20 ते 22 याच्यामध्ये जुळत नाही. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1, 3 आणि 4 जे आहे ते अगदी बरोबर आहेत, त्यांनी त्यांचे अगदी बरोबर मेन्शन केलेले आहे. 57चा ऑप्शन नंबर 2 अगदी बरोबर. पहा पुढे, पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. पहा तुम्ही ऑप्शन पहा, तहसीलदार, पालकमंत्री, त्यानंतर जिल्हाधिकारी की उपजिल्हाधिकारी. याच्यामध्ये जर का पाहिलं तर ही ऑथॉरिटी कोणाला असते, तर पोलीस पाटलांची नेमणूक करण्याची तर ती जिल्हाधिकाऱ्यांना असते बरं का, तहसीलदार वगैरे नाही, जिल्हाधिकारी जे आहेत त्यांना ही ऑथॉरिटी देण्यात आलेली असते. 58चा ऑप्शन नंबर 3 अगदी बरोबर. चला पुढे जाऊया. काय म्हणण्यात आलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयामध्ये सर्वाधिक खंडपीठे आहेत असं विचारलं गेलेलं आहे. बॉम्बे हायकोर्ट, अलाहाबाद हायकोर्ट, राजस्थान हायकोर्ट की मध्य प्रदेश हायकोर्ट. कोणतं करेक्ट आन्सर आहे त्याचं, तर बॉम्बे हायकोर्ट जे आहे या ठिकाणी काय पाहायला भेटतं तुम्हाला, सर्वाधिक खंडपीठे पाहायला भेटतात. 59चा ऑप्शन नंबर 1 अगदी करेक्ट. पुढे, कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे, हा एक क्वेश्चन तुम्हाला इझिली लक्षात आला पाहिजे. 5व्या परिशिष्टामध्ये, 10व्या, 8व्या की 9व्या परिशिष्टामध्ये कोणतं परिशिष्ट आहे ते, तर 8वं परिशिष्ट जे आहे त्यामध्ये तुम्हाला काय पाहायला भेटतात, भाषेसंबंधी तरतुदी देण्यात आलेल्या आहेत असं आपण म्हणतो, किंवा भाषेच्या यादी त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. ठीक आहे, 60चा ऑप्शन नंबर 3 अगदी बरोबर. पुढे पहा, नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, केंद्र सरकारने 44व्या घटनादुरुस्तीद्वारे रिकामी जागा संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला. आता कोणाला वगळलं होतं, समतेचा हक्क काढला का, स्वातंत्र्याचा हक्क घेतला का त्यातून काढून, त्यानंतर संपत्तीचा हक्क काढला का, आणि लास्टमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क काढला का. आपल्याला माहिती आहे कलम 300A मध्ये तुम्हाला पाहायला भेटतात, तो भाग 12 मध्ये आपण संपत्तीचा जो अधिकार आहे तो आता टाकण्यात आलेला आहे. बरोबर आहे, 44व्या घटनादुरुस्तीने काढला होता आपण. बरोबर, इथे ऑप्शन नंबर 3 जे आहे त्याचा करेक्ट आन्सर कलम 301 भाग 12. चला पहा पुढे जातो आपण. केंद्र व राज्यांच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र म्हणजे ट्विलाइट झोन जे आहे ते कोणी म्हटलेलं आहे. ठीक आहे, जर का तुम्ही याचं आन्सर पाहाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा रेफरन्स आहे, पण त्याच्यामध्ये दिलेल्यापैकी आपल्याला सांगायचं होतं लास्की, पायली, जेनिंग्स की ऑस्टिन. ठीक आहे, या चौघांपैकी कोणी म्हटलं होतं त्याला ट्विलाइट झोन, तर त्याचा करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे. पायली यांनी त्याला ट्विलाइट झोन म्हटलं होतं. कशाला, केंद्र आणि राज्यांच्या समवर्ती सूचीला. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन पाहूया याच्यामध्ये. अयोग्य कथन ओळखा. याच्यामधलं अयोग्य कथनामध्ये म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं होतं. HVR अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते असं म्हटलेलं आहे, आणि SN मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव आहे असं म्हटलेलं आहे, आणि प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. हे तर विधान तुम्हाला अगदी आपण वाचलेलंच आहे म्हणजे नेहमी. ठीक आहे, क हे विधान तर योग्यच होतं. क एलिमिनेट करून टाका तुम्ही, क इथून गेला तुमचा, वरीलपैकी एकही नाही. हे एक ऑप्शन बाकी, हे एक ऑप्शन बाकी. आता हे पहा, जे 2 दिलेले आहेत ना, अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते का, तर ते मुख्य आरेखक नव्हते. मुख्य आरेखक कोण होते, तर मुखर्जी होते. ठीक आहे, आणि अय्यंगार हे कोण होते, मग संविधान सभेचे सचिव होते. ठीक आहे, ते विधान जे आहे ते स्वॅप केलेले त्यांनी. अ आणि ब हे दोन्ही विधान चुकीचे आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, फक्त अ ब बरोबर काय आहे, अयोग्य विधान आहे त्याच्यामध्ये. पाहून घ्या तुम्ही. चीफ ड्राफ्ट्समन जो होता आपल्या याचा, चीफ ड्राफ्ट्समन ऑफ द कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली हे कोण होते, तर हे मुखर्जी साहेब होते. आणि इथं जे पाहताय तुम्ही, सेक्रेटरी टू द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली हे कोण होते, तर आपले अय्यंगार साहेब होते. ठीक आहे, असे ते विधान स्वॅप केलेले. ऑप्शन नंबर 1 त्याच्यामध्ये अगदी बरोबर उत्तर. चला पहा पुढे जातो आपण. नेक्स्ट क्वेश्चन याच्यातला पुढचा प्रश्न. हाही एक सोपा क्वेश्चन होता, इझिली तुम्हाला जमून गेला असेल. खालीलपैकी योग्य कथन ओळखा. ठीक आहे, राज्य विधिमंडळाच्या संबंधात. आता हे इझिली जमून जाईल तुम्हाला, किंवा सामान्य विधेयक अ मध्ये दिलेलं आहे. सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खासगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. अरे अगदी बरोबर आहे, इथं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अ बरोबर. त्यानंतर ब तुम्ही पाहताय, धन विधेयक हे मंत्र्यांद्वारे किंवा खासगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते. धन विधेयकाच्या संबंधित आहे काही तरतूद, धन विधेयकाच्या केसमध्ये होऊ शकते का असं की त्याच्यामध्ये खासगी सदस्य हे मांडेल म्हणून, नाही, ते फक्त मंत्र्याला तो अधिकार देण्यात आलेला आहे. बरोबर. ब हे विधान काय त्याच्यामध्ये चुकीचं. आपल्याला योग्य सांगायचं होतं, फक्त अ हे जे विधान आहे हे अगदी योग्य आहे. ठीक आहे, ब विधान त्याच्यामध्ये चुकीचं असणार आहे. चला पहा पुढे जातो आपण. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा पुढचा प्रश्न काय म्हटलेलं आहे की बाबा, बलवंतराय मेहता समिती यांच्या योग्य शिफारशी ओळखा. ठीक आहे, त्यांनी सांगितलेल्या पहिली, ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावी असं त्यांनी म्हटलं का. त्यानंतर पुढे, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करा असं त्यांनी म्हटलं का. पुढे, जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असला पाहिजे असं त्यांनी म्हटलं का. ठीक आहे, ऑप्शनमध्ये पहा तुम्ही, योग्य कोणत्या, अ ब योग्य आहे का, ब क योग्य आहे का,
अ क योग्य आहे का किंवा वरीलपैकी सर्व योग्य आहेत का? ऑप्शन नंबर 3 जे आहे याच्यामध्ये अगदी बरोबर उत्तर आहे अ आणि क. ठीक आहे. ब मध्ये जर का तुम्ही पाहिलं ना तर त्यांनी प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापना करावी असं नाहीये, ते अप्रत्यक्ष पाहिजे होतं, तेव्हा ते तुम्ही म्हणू शकत होते की बरोबर असतं म्हणून. ठीक आहे. पहा अ क काय सध्याचं अगदी बरोबर दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. चला पुढे जातो आपण. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये 65च्या नंतर पहा सायन्सचे क्वेश्चन आता स्टार्ट होत आहेत याच्यात. पहा लक्षात घ्या, एका घरामध्ये एक 100 वॉट क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो आणि 2 50 वॉट क्षमतेचे बल्ब दररोज 5 तास चालवले जातात. ठीक आहे. जर विजेचा प्रति दर युनिट 5 रुपये असेल आणि पुढे म्हटलेलं आहे तर 30 दिवसासाठी महिन्याचे वीज बिल किती रुपये येईल असं म्हटलेलं आहे. आता हे जे न्यूमेरिकल्स आहेत ना हे आपण डिटेलमध्ये समजावून सांगूयात. ठीक आहे. एक विश्लेषणाचा व्हिडिओ सुद्धा घेऊयात, फक्त त्याचे आन्सर सध्या तुम्ही जाणून घ्या. ठीक आहे. ऑप्शन 1 150 रुपये, ऑप्शन 2 225 रुपये, ऑप्शन 3 300 रुपये आणि 4 375 रुपये. करेक्ट आन्सर जर का काढायला याचं तुम्ही तर ऑप्शन 2 येते. ठीक आहे. 225 रुपये त्याचं अगदी बरोबर उत्तर येते. हे कसं आहे ते आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूयात जेव्हा एक्सप्लेनेशन येतील याचे सगळ्यांचे. पुढे खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाही? म्हणजेच काय म्हटलं आहे तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग रेज विल नॉट चेंज द डायरेक्शन इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड असं म्हटलेलं आहे. कोणत्या? अल्फा दिलेला आहे, अल्फा रे, त्यानंतर बीटा रे, त्यानंतर गामा रे आणि कॅथोडिक रे असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. याचं करेक्ट आन्सर काय की जे डायरेक्शन बदलत नाहीत. ठीक आहे. कोणते ते तर गामा रेज आहेत. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 काय असतं त्याच्यामध्ये अगदी बरोबर उत्तर असतं आपलं गामा रेज. चला पुढे पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता पर्याय काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही? म्हणजेच काय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द ॲडवर्स इफेक्ट ऑफ व्हॉट हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असं म्हटलंय तुम्हाला. कोणत्या इझिली सांगू शकत होते तुम्ही याच्यामध्ये? एअर पोल्युशन होते का, सॉइल इरोजन होते का, डिस्ट्रप्शन ऑफ नॅचरल फ्लो होते का आणि डिस्ट्रप्शन ऑफ नॅचरल हॅबिटेट ऑफ ॲक्वेटिक ॲनिमल असं होते का? ठीक आहे. पाहून घ्या तुम्ही ऑप्शनमध्ये. ऑप्शन नंबर 1 हेच त्याचा अगदी बरोबर उत्तर झालं असतं की बाबा वायू प्रदूषण आणि आपलं जे जलविद्युत केंद्र त्याचा काही अर्थार्थी संबंध येणार आहे का, वायू प्रदूषण होते का त्याच्यातून? नाही. म्हणून तो तुम्ही ग्रीन एनर्जीमध्ये आपण त्याला कन्सिडर करतो, बरोबर आहे. म्हणून हे जे आहे वायू प्रदूषण हे काय त्याच्याशी चुकीचा पर्याय म्हणजे त्याच्याशी जुळत नाही असं आपण म्हणतो. पुढे मॅलाकाइट हे रिकामी जागा धातूचे मूळ ओव्हर आहे. ठीक आहे. मॅलाकाइट जो आहे तो कशाचा? तांबे, लोह, ॲल्युमिनियम की गंधक? करेक्ट आन्सर काय झालं असतं याच्यामध्ये? तांबे. ठीक आहे. मॅलाकाइट हे कशाचं आहे? तांबेचं तुम्हाला मूळ ओव्हर किंवा मूळ हे त्याला म्हणतो आपण धातूचे मूळ पाहायला भेटतात. ठीक आहे. चला पुढे. मॅलाकाइट इज द ओव्हर ऑफ व्हॉट? देन इट्स अ कॉपर. एक मिनिट फक्त. चला पुढे जाऊया. पहा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलेलं आहे पुढे की बाबा कॅल्शियम आणि क्लोरीन रिकामी जागा बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते. कोणते? ठीक आहे. कॅल्शियम अँड क्लोरीन कंबाईन टू फॉर्म द कॅल्शियम क्लोराईड बाय व्हॉट? ठीक आहे. कोव्हॅलंट बॉन्डिंगमुळे होते का? सहसंयुज बंध म्हणतात त्याला. आयोनिक बॉन्डमुळे होते का? आयनिक बंधमुळे. त्यानंतर मेटॅलिक बॉन्ड ज्याला धातू बंध म्हटलं आणि हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे हायड्रोजन बंध म्हटलं. ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर काय की बाबा कॅल्शियम आणि क्लोरीन कंबाईन झाले की कॅल्शियम क्लोराईड जो तयार होतो आपला तो कशामुळे? तर तो आयोनिक बॉन्डिंगमुळे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 काय झालं त्याच्यामध्ये अगदी बरोबर उत्तर. पुढे पितळ म्हणजे ज्याला तुम्ही ब्रास म्हणता, हा जो ब्रास आहे हा कशाचा मिश्र धातू आहे म्हणजे कशाचा ॲलॉय आहे हे सांगायचं होतं आपल्याला. ठीक आहे. ऑप्शनमध्ये पाहून घ्या तुम्ही. कॉपर अँड टिन म्हणजे तांबे आणि कथील. त्यानंतर दुसरं लोह आणि कार्बन, आयर्न अँड कार्बन दिलेलं आहे. तिसरं लोह आणि क्रोमियम, आयर्न अँड क्रोमियम दिलेलं आहे. आणि चौथं तांबे आणि जस्त, कॉपर अँड झिंक दिलेलं आहे. हेच त्याचं काय झालं असतं करेक्ट आन्सर झालं असतं. कॉपर आणि झिंक पासून काय बनतो आपला? तर ब्रास हा ॲलॉय बनवतो आपण. ठीक आहे. दोघांचं ॲलॉय जर का म्हटलं मिक्सचर ऑफ 2 or more मेटल्स ज्याला तुम्ही म्हणता त्यातलाच एक ब्रास कशाचा बनतो? तो कॉपर अँड झिंकचा. ठीक आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया याच्यामध्ये. पहा काय म्हटलेलं आहे. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. ठीक आहे. काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर विधानं ओळखायची आहेत. काही विधानं दिलेली आहेत त्याच्यामध्ये की ऑस्ट्रेलिया आणि टास्मनियाच्या गवताळ मैदानामध्ये तो आढळतो. दुसरं ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत असं म्हटलेलं आहे. तिसरं पुढील पाय खूप लांब व शक्तिशाली असतात तर मागील पाय लहान आणि कमकुवत असतात त्यांचे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर मादीला भ्रूणपिशवी असते, तिला
मार्सुपियम असं म्हणतात, ठीक आहे. तर याच्यातलं कोणतं विधान बरोबर आहे? फक्त अ बरोबर आहे की अ ब बरोबर आहे, अ ब क की अ ब ड विधान बरोबर? तर त्यातलं ऑप्शन नंबर 4 हे अगदी बरोबर आहे. अ ब ड हे विधान अगदी करेक्ट असणार आहे. त्याच्यामध्ये क जे आहे हे विधान चुकीचं आहे. हे तर तुम्ही ऑब्झर्व सुद्धा केलं असेल. किंवा पुढील पाय त्यांचे खूप लांब आणि शक्तिशाली असतात का? ठीक आहे, त्यांचे दोनच पाय तुम्हाला पाहायला भेटतील. पुढे जे पाय असतात, ठीक आहे, ते कमकुवत असतात आणि छोटेसे असतात. म्हणजे हे विधान जे आहे ते हे इंटरचेंज केलेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता. जर का तुम्ही इथे फक्त हेडिंग वाचून किंवा पहिले 2 विधान वाचून जर का थोडेसे आपण गडबडले असू, तर मग हे तिसरं विधान आपल्याला कदाचित वाचण्यात आलं नसेल योग्य पद्धतीने, ठीक आहे. अगदी सोपी उत्तर त्याचं काढू शकत होतो आपण. चला पहा पुढे जाऊया. पहा पुढे जाऊ. पहा पुढे, घातक सबटर्शियन मलेरिया हा रिकामी जागा होतो असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. हे एक सोपी क्वेश्चन आहे, तुम्ही म्हणू शकता. प्लाझ्मोडियम विवॅक्स पासून, प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम पासून, प्लाझ्मोडियम ओव्हेल पासून आणि प्लाझ्मोडियम मलेरिया पासून, ठीक आहे. त्याचं करेक्ट आन्सर काय जे आपण पाहतोय, घातक सबटर्शियन मलेरिया, ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 जे आहे प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम, ठीक आहे, त्याचा करेक्ट आन्सर आहे. चला पहा पुढे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढे काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या झुऑइड निडारियामध्ये संरक्षण आच्छादन असते? ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग झुऑइड्स इन द निडारियाज हॅव प्रोटेक्टिव्ह कव्हर असं म्हटलेलं आहे. पहा कोणते कोणते, डॅक्टिलोझाइड म्हटलेलं आहे पहिला ऑप्शन, त्यानंतर दुसरा टेंटॅक्युलाझाइड म्हटलेला आहे, त्यानंतर तिसरा ट्रोफोझाइड म्हटलेला आहे आणि चौथा फायलोझॉइड म्हटलेलं आहे, ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे, आन्सर सांगतो फक्त सध्या, ऑप्शन नंबर 4 जे आहे याचं करेक्ट आन्सर आहे. झुऑइड निडारिया जो पाहतो त्याच्यामध्ये आपण संरक्षण आच्छादन जे आहे कोणत्या झुऑइडमध्ये असतं, तर ते फायलोझॉइडमध्ये असतं, ठीक आहे. पुढे नेक्स्ट, भुईमुंगावर टिक्का रोग, ठीक आहे, हा ऐकला असेल तुम्ही लोकांनी. भुईमुंगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो? ठीक आहे. पहा तुम्ही ऑप्शनमध्ये कोणते कोणते, पक्सिनिया प्रजाती, त्यानंतर दुसरं सर्कोस्पोरा पर्सोनेटा असं म्हटलेलं आहे, त्यानंतर तिसरं एस्परिजिलस असं म्हटलेलं आहे, ठीक आहे, प्रजाती, त्यानंतर चौथा युस्टिलागो प्रजाती याच्यामध्ये म्हटलेलं आहे, ठीक आहे. एस्परजिलस, सॉरी, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, एस्परजिलस प्रजाती असं म्हटलेलं आहे. पहा कोणता आन्सर आहे त्याच्यामध्ये, ऑप्शन नंबर 2 जे आहे सर्कोस्पोरा पर्सोनेटा, ठीक आहे. हे काय झालं असतं, त्याचा करेक्ट आन्सर झालं असतं. भुईमुगावर टिक्का रोग याच्यामुळे कशामुळे होतो, तर आपल्या सर्कोस्पोरा पर्सोनेटामुळे होतो. पहा पुढे नेक्स्ट 76 नंबरचा प्रश्न. पहा पुढे नेक्स्ट 76 नंबर. याच्यामध्ये तुम्ही पाहता मिराबिलिस जलापा म्हणजेच काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, ही जी वनस्पती आहे ही कोणत्या कुळातील आहे असं म्हटलेलं आहे. 4 o'clock असं म्हणतात तिला, ठीक आहे. तर ही कोणत्या कुळातील आहे असं म्हटलेलं आहे. पहिलं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये ॲकिन्थेन्सी म्हटलेलं आहे, ॲकॅन्थेसी, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे अमारेन्थेसी म्हटलेला आहे, त्यानंतर पुढे सोलानेसी म्हटलेलं आहे ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन 4 जे आहे निक्टाजेनेसी असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. ऑप्शन कोणता आहे त्याच्यामध्ये, मिराबिलिस जलापा जे आहे ज्याला 4 o'clock म्हटलेलं आहे, त्याचं करेक्ट आन्सर काय, तर ऑप्शन नंबर 4 तुम्ही पाहता निक्टाजेनेसी असं त्याचं करेक्ट आन्सर आलं असतं आपलं, ठीक आहे. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन 76चा ऑप्शन नंबर 4. पुढे पुढे तेव्हा शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्मजीवाणूंच्या मदतीने करू शकतात? म्हणजेच काय म्हटलेलं आहे पहा, तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा समजू शकता या क्वेश्चनला. विथ द हेल्प ऑफ विच ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम ल्युमिगॉन्स प्लांट ॲब्झॉर्ब नायट्रोजन फ्रॉम एअर, ठीक आहे. पहा त्याच्यामध्ये जर का आपण पाहिलं लेग्युमिनस, सॉरी लुमिगॉन्स नाही, लेग्युमिनस प्लांट जे आहेत ते कशामुळे ऑब्झर्व करतात नायट्रोजनला? ऑप्शन पहा तुम्ही, रायझोबियम, ब विषाणू, क बुरशी आणि ड प्रोटोझोआ, ठीक आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर तुम्ही हे सांगू शकत होते, हे आपण बेसिक सायन्समध्ये अभ्यास करतो म्हणजे, ठीक आहे. रायझोबियम जो आहे फक्त याच्यामुळे काय करतात ते, म्हणजे ज्या शेंगवर्गीय ज्या हे असतात पिकं असतात किंवा ज्या वनस्पती असतात, ठीक आहे, त्या हवेतील नत्र जे आहे ते ओढत असतात किंवा हवेतील नत्र जो आहे तो कॅप्चर करत असतात, नायट्रोजन मिळवत असतात. पुढे जाऊया. पहा पुढचा प्रश्न, विषाणू बुरशी वगैरे येतं का त्याच्यामध्ये, प्रोटोझोआ वगैरे, ठीक आहे. चला पहा ते त्याच्यामध्ये कन्सिडर नाही करत आपण. विषाणूजन्य रोग आणि कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावा असं म्हटलेलं आहे. रोग पहा तुम्ही कोणते कोणते, एड्स दिलेला आहे, कांजण्या दिलेल्या आहेत, त्यानंतर लिव्हर डॅमेज आणि सिरोसिस दिलेला आहे आणि रक्तस्रावी ताप याच्यामध्ये दिलेला आहे. विषाणू कोणते कोणते, डेंग्यू विषाणू, हेपेटायटिस बी विषाणू, व्हॅरिसेला झोस्टर विषाणू, त्यानंतर मानवी
इम्युनो डेफिशियन्सी विषाणू असं म्हटलेलं आहे. आता हा तर तुम्हाला वाचल्या आपल्या लक्षात येऊन जाईल. ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम जो असतो तो कशाशी संबंधित असतो? एड्सशी संबंधित. एमध्ये ऑप्शन नंबर 4 तुम्ही कनेक्ट करा. एमध्ये ऑप्शन नंबर 4 फक्त याच ठिकाणी दिलेलं तुम्हाला. ऑप्शन नंबर 3 काय झालं असतं? त्याचं करेक्ट आन्सर झालं असतं. त्यानंतर लिव्हर डॅमेज आणि सोरासिस जर का म्हटलं तुम्हाला, सी मध्ये 2 पहा तुम्ही. ऑप्शन नंबर 2 हिपॅटायटिस बी विषाणू. हा तुम्हाला माहिती आहे हिपॅटायटिस जो आहे तो तुम्हाला लिव्हरशी संबंधित रोग वगैरे आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे. सी मध्ये ऑप्शन नंबर 2 कांजण्या ज्या आहेत बी. ऑप्शन नंबर 3 व्हेरिसोला जोस्टर जो आहे याच्यापासून होताना दिसतो आपल्याला. आणि रक्तस्रावी ताप जो आहे हा डेंग्यू विषाणूमुळे आपल्याला होताना दिसतो. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 काय झालं असतं त्याच्यामध्ये? अगदी बरोबर उत्तर झालं असतं. चला पहा पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन पाहू याच्यामध्ये. पहा काय म्हटलेलं आहे, मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती % असतो असं म्हटलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 45%, 55%, 60% की 20%. ठीक आहे. किती % असतो प्लाझ्मा? याच्यामध्ये तुम्ही पाहता 55% काय असतो आपल्या ब्लडमध्ये प्लाझ्मा तुम्हाला पाहायला भेटतो. ठीक आहे. पुढे पहा, खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते? ठीक आहे. कोणते कोणते दिलेले आहे पहा तुम्ही. पहिलं हिपॅरिन दिलेलं आहे, दुसरं सोडियम सायट्रेट दिलेलं आहे, तिसरं सोडियम नायट्रेट दिलेलं आहे आणि चौथं डिंक दिलेलं आहे. ठीक आहे. डिंक वगैरे येणार का त्याच्यामध्ये? आपण गम घेणार का? ठीक आहे. कोणतं आहे नैसर्गिक जे औषध आपण पाहतोय त्याच्यात? ठीक आहे. रक्त गोठण्यासाठी तर हिपॅरिन तुम्हाला पाहायला भेटतं. ठीक आहे. हिपॅरिनला काय म्हणता तुम्ही? रक्त गोठण्यासाठी नैसर्गिक औषध आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे, रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे. पहा पुढे येतो आपण याच्याकडे, ॲप्टिट्यूड रिझनिंगकडे. एक आणखी छोटीशी इन्फॉर्मेशन फक्त देतो तुम्हाला क्विकमध्ये, एक 30 सेकंदमध्ये फक्त, की आपल्या इंग्लिशसाठी तुम्हाला माहिती आहे की संजय जाधव सर आपल्याकडे इंग्लिश एक तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात म्हणून. तर संजय जाधव सर आपल्या विदर्भ आयस अकॅडमीमध्ये 19 जानेवारी 2024 पासून काय करतात, दुपारी 4 वाजतापासून त्यांची बॅच आपल्याकडे सुरू होते इंग्लिशसाठी. इंग्लिश व्याकरण जे आहे, इंग्रजी व्याकरण, त्यासाठी जर का तुम्हाला इंग्रजी व्याकरण शिकण्याची इच्छा असेल त्यांच्याकडून, ठीक आहे, तर तुम्ही अकॅडमीला येऊन व्हिजिट करू शकता, इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता. ठीक आहे. पूर्व, मुख्य आणि मुलाखत याच्यासाठी आपण एक नवीन कंबाईनची बॅचेस या तारखेपासून चालू करतोय, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. 19 जानेवारीपासून इंग्रजी व्याकरण विदर्भ आयस अकॅडमीमध्ये सुरू होतंय बाय संजय सर. ठीक आहे. भरपूर मोठा अनुभव आहे त्यांना, 19 वर्ष प्लस इंग्रजी शिकवण्याचा अनुभव आहे. ठीक आहे. एकदा तुम्ही नक्कीच व्हिजिट द्यायला पाहिजे म्हणजे. ठीक आहे. चला पहा पुढे जातो आपण. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढचा प्रश्न काय म्हटलेलं आहे की बाबा सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम 3 वर्षात 5600 रुपये होते, म्हणजे 5,600 रुपये होते. जर व्याज दरामध्ये 3% वाढ केली तर याच मूळ रकमेचे 3 वर्षामध्ये किती रुपये होतील असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर पहा तुम्ही. हे आता सॉल्व्ह नाही करत बसत आपण, पटापट उत्तर पाहिजे फक्त आपल्याला. किती दिलेलं आहे? ऑप्शन नंबर 4 जे आहे 6,050 रुपये, हे काय झालं असतं याचं अगदी बरोबर उत्तर झालं असतं. ठीक आहे. फक्त आन्सर सांगतो सध्या. चला पहा पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये आलोच आपण, ऑलमोस्ट एंडपर्यंत आलेलो आहे. ठीक आहे. पहा काय म्हटलेलं आहे, 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात आणि 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. जर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती पूर्ण करत असेल, म्हणजे इथं तर विचारले सॉरी, तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 8 दिवस, 7 दिवस, 9 दिवस की 10 दिवस? ऑप्शन नंबर 2 काय त्याच्यामध्ये 7 दिवस हे त्याचं अगदी बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पहा पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, 2 क्रमागत विषम संख्याच्या वर्गातील फरक. ठीक आहे. लक्षात घ्या, 2 क्रमागत विषम संख्येच्या वर्गातील फरक तुम्हाला 112 दिलेला आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती असणार आहे? ठीक आहे. ऑप्शन पहा तुम्ही. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला 625, दुसरं ऑप्शन दिलेलं आहे 729, तिसरा 900 आणि चौथा 784. ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर जे आहे ते 729 आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर 2 काय त्याच्यामध्ये अगदी बरोबर उत्तर आहे. हा क्वेश्चन जमला आहे की नाही जमला तुम्हाला लोकांना? ठीक आहे. खालील किंमत काढा, सोपी होता हा क्वेश्चन. दिसताना ते फक्त थोडं किचकट दिसते आपल्याला. काय दिलेलं आहे बाबा, 0.11चा स्क्वेअर वजा 0.01चा स्क्वेअर. ठीक आहे. आणि याला डिवाइड जर का कराल तुम्ही 1.2 ने, तर त्याचा करेक्ट आन्सर काय आलं पाहिजे? तर त्याचा करेक्ट आन्सर 0.01. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 हे त्याचं करेक्ट आन्सर आलं पाहिजे. ऑप्शन नंबर 1 काय त्याच्यामध्ये अगदी बरोबर उत्तर आहे. 84चं हे जे न्यूमेरिकल तुम्ही पाहताय ते, हे कॅल्क्युलेशन जे तुम्ही पाहताय. ठीक आहे. चला पहा पुढे जाऊ. पुढे हिस्टोग्रामचा एक क्वेश्चन विचारला गेला होता आपल्याला. काय म्हटलेलं आहे की खालील स्तंभालेखावरून वर्ष 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले असं काढा. ठीक आहे. याच्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं 1976 ते 1980 आपल्याला म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर उत्पादन किती टक्क्याने कमी झाले. व्हॅल्यूज दिलेले होते तुम्हाला 3000 आणि 5000. ठीक आहे. सॉरी 3000 आणि 500. ठीक आहे. यांच्यातला डिफरन्स घेऊन मग काय काढायचं होतं आपल्याला? पर्सेंटेज काढायचं होतं. ऑप्शन पाहून घ्या तुम्ही. ऑप्शन 1 75%, ऑप्शन 2 83.33%, ऑप्शन 3 त्याच्यामध्ये 80% आणि ऑप्शन 4 60.
66% तुम्हाला पाहायला भेटते. ठीक आहे, ऑप्शन 2 जे आहे याच्यामधलं 83.33% हे त्याचं अगदी बरोबर उत्तर येते बरं का, हे कॅल्क्युलेशन जेव्हा आपण करू त्याच्यानंतर. ठीक आहे, चला पहा पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया याच्यामध्ये. पुढचा प्रश्न चौरसाचा. हा असा सिमिलर क्वेश्चन थोडासा आपल्याला कंबाईनमध्ये सुद्धा पाहायला भेटला. ग्रुप बी मध्ये आपण जी एक्झाम दिली सध्या त्याच्यामध्ये, जर चौरसाची बाजू 25% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढते असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, जर का तुम्ही एक बाजू वाढवाल तर चारही बाजू वाढतील. स्क्वेअरच्या चारीच्या साईड्स असतात त्या सेम असतात. ठीक आहे, अशाने जर का काढायला गेलो आपण, ऑप्शन 1 25%, 2 50% वाढेल, त्यानंतर 3 56.25% आणि 37.50%. करेक्ट आन्सर काय त्याच्यामध्ये 56.25% काय वाढते रे त्याचं क्षेत्रफळ तुम्हाला वाढताना दिसेल. ठीक आहे, चौरसाचा जे एरिया आहे म्हणजे आधी जर का तुम्ही कम्पेअर केला नवीन याच्यासोबत 25% वाढवून प्रत्येक साईडला, तर किती पर्सेंटने वाढणार आहे तो 56.25% वाढणार आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. मुंबई आणि गोवा स्थानकातील काय म्हटलेलं आहे, मुंबई आणि गोवा या स्थानकांतील अंतर 540 किलोमीटर दिलेलं आहे. 2 रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकांवरून परस्पर विरुद्ध दिशेने, इथे होतं हायलाइटेड पॉईंट, परस्पर विरुद्ध दिशेने निघतात. त्यांचे वेग अनुक्रमे पहिल्याचा वेग दिलेला तुम्हाला 60 km/h आणि दुसऱ्याचा वेग दिलेला आपल्याला 75 km/h. ठीक आहे, तर या केसमध्ये त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील असा तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता तुम्हाला. पहिला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये 12:30 PM म्हणजे दुपारच्या 12:30ला, नंतर दुसरा 12 नून त्याच्यामध्ये दिलेला आहे म्हणजे 12 वाजता दुपारी असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर 1:30 PM असं दिलेलं आहे, दुपारी 1:30 वाजता भेटेल का, आणि चौथं 11:30 AM 11:30 वाजता सकाळी भेटेल का. करेक्ट आन्सर काय याचं ऑप्शन नंबर 4 सकाळी 11:30 वाजता त्या भेटणार आहेत. ठीक आहे, जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तेव्हा लक्षात येईल आपल्या ते. चला पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये पहा पुढचा प्रश्न. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, तरीही त्यास 15% नफा होतो. आणि कपाटाची जर का छापील किंमत त्यांनी 23,000 रुपये ठेवली असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती असणार आहे त्याची ते सांगायचं होतं आपल्याला. ठीक आहे, खरेदी किंमत ज्याला आपण काय म्हणणार तर परचेस प्राइस ऑफ इट तुम्हाला सांगायचं होतं. ऑप्शन पहा तुम्ही. क्रमांक 1 दिलेला आहे 16,000 रुपये, त्यानंतर दुसरा 20,000 रुपये, तिसरा 15,000 रुपये आणि चौथा 18,000 रुपये. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर काय होतं त्याची खरेदी किंमत जी आहे कपाटाची खरेदी किंमत ती किती रुपये आली असती तर रुपये 15,000 आली असती. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 काय त्याच्यामध्ये अगदी बरोबर उत्तर तुम्हाला पाहायला भेटतं. चला पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये एक शेवटचे 10 ते 12 प्रश्न बाकी आहेत, पाहून घेऊया पटापट. एका संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10ने जास्त असल्यास ती संख्या कोणती असं विचारलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, एकदा इंग्लिशमध्ये सुद्धा पाहूया आपण याला. इफ 4/5 ऑफ अ नंबर इज ग्रेटर दॅन 60% ऑफ दॅट नंबर बाय 10. ठीक आहे, व्हॉट इज दॅट नंबर तुम्हाला सांगायचं होतं. ऑप्शनमध्ये पहा तुम्ही, ऑप्शनमध्ये दिलेलं 10, 40, 50 की 60. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 जे आहे याच्यामध्ये 50 जे दिलेलं आहे ते त्याचं काय झालं असतं अगदी बरोबर उत्तर झालं असतं म्हणजे. ठीक आहे, चला पहा पुढे जाऊया. 89 नंबरचा जो होता ऑप्शन नंबर 3 करेक्ट. पुढचा क्वेश्चन. मिश्र धातू A आणि B म्हणजे अलॉयज दिलेले आहेत आपल्याला, अलॉय A आणि B. ठीक आहे, याच्यामध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण अनुक्रमे 4:3 दिलेलं आहे म्हणजे 4:3 ज्याला आपण म्हणतो, आणि 9:5 दिलेलं आहे, 9:5 असं आपण त्याला म्हणू. हे दोन्ही मिश्र धातू समान प्रमाणात मिसळून, ठीक आहे, जर का इक्वल प्रपोर्शनमध्ये तुम्ही मिक्स केले तर C मिश्र धातू तयार केल्यास, त्याच्यापासून जर का आपण C तयार करू तर त्या C मिश्र धातूमध्ये तांबे आणि जस्त यांचं प्रमाण किती असणार आहे असं सांगायचं होतं आपल्याला. ऑप्शनमध्ये पहा तुम्ही 11:14 येणार का, नंतर 17:11 येणार का, 14:11, 14:11 येणार का, आणि 17:11 म्हणजे ज्याला तुम्ही 17:11 येणार का. ठीक आहे, त्याचं करेक्ट आन्सर जे आहे 17:11 ज्याला तुम्ही 17 च्या गुणोत्तरास 11 असं आपण त्याला म्हणूया म्हणजे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 काय झालं असतं त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर झालं असतं 17:11. ठीक आहे, 4:3 तसं 17:11 असं तुम्ही त्याला म्हणू शकता म्हणजे. चला पहा पुढे जाऊ. 91 नंबरचा प्रश्न. हा एक सिंपल क्वेश्चन होता. सिरीज होती, सिरीज कंप्लीट करायची होती आपल्याला. खालीलपैकी दिलेला पर्याय जो आहे त्याच्यामध्ये अक्षर मालिका पूर्ण करा म्हटलेलं आपल्याला. सिरीज जर का तुम्ही पाहिली AA, त्यानंतर ब्लँक होतं, AAA ब्लँक, 4 टाइम्स A ब्लँक होतं, आणि त्यानंतर पहा मग इथं 4 टाइम्स जर का झालं तर इथं 5 टाइम्स पाहिजे होतं, 1 2 3 4, आणि इथं 5वा A पाहिजे होता, नंतर B पाहिजे होता. कोणती सिरीज कंप्लीट करते याच्यामध्ये पहा तुम्ही. ऑप्शन नंबर 4 जे आहे BBA, जसं तुम्ही इथे B ठेवणार, इथे एक B, इथे एक B आणि इथे AB. ऑप्शन नंबर 4 काय बसतं तुमचं अगदी बरोबर बसतं. ठीक आहे, 91चं आन्सर काय झालं असतं क्रमांक 4 झालं असतं. चला पुढे जाऊ. पहा पुढचा प्रश्न.
अक्षर मालिका झाली कंप्लीट की मग अंक मालिका सुद्धा कंप्लीट करा तुम्ही. ठीक आहे, पहा लक्षात घ्या, खालीलपैकी अंक मालिका पूर्ण करा. काय दिलेलं आहे? 3.75, त्यानंतर 5, त्यानंतर 6.25 दिलेला आहे, 7.50 दिलेला आहे, त्यानंतर 8.75 दिलेला आहे. जर का तुम्ही पाहिलं तर 1.25चा गॅप तुम्हाला पाहायला भेटला. बरोबर आहे, 1.25 यांचा गॅप आहे. ऑप्शन नंबर पहा तुम्ही, 9.25 येणार का, 9.50 येणार का, 9.5 येणार का, 9 येणार का, 10.75 येणार का की 10 येणार का. ऑप्शन नंबर जर का 4 पाहिलं तुम्ही, 8.75 मध्ये 1.25 ॲड करून टाका तुम्ही, 8.75 अधिक 1.25 काय येणार आहे आपलं आन्सर काय येणार आहे? 10 येणार आहे. ठीक आहे, पुढे थोडासा हा क्वेश्चन आहे किचकट. किंवा विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो आणि नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुद्धा सुचवतो, तर हा कोणता मानसिक प्रक्रिया प्रकार आहे असं विचारला गेलेला आहे त्याच्यात. ऑप्शन पहा तुम्ही, पहिला निरीक्षण, दुसरा मूल्यांकन किंवा चिकित्सक विचार, तिसरा अनुकरण की चौथा पाठांतर. ठीक आहे, तर याच्यातलं करेक्ट आन्सर जे आहे त्याचं, ठीक आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा पाहूयात आपण याला. इंग्लिशमध्ये तुम्हाला थोडंसं जास्त क्लिअर समजेल ते. ठीक आहे, पहा तुम्ही इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणणार, पहा तुम्ही इथं काय म्हटलेलं आहे, स्टुडंट कलेक्ट्स ओल्ड डेटा, compares it with the new data and identifies the error and proposes the new conclusion. Which mental process does this represents? ठीक आहे, तर कोणती आहे ती, त्याला तुम्ही इव्हॅल्युएशन म्हणू शकता किंवा क्रिटिकल थिंकिंग त्याला आपण म्हणू. म्हणजे ऑप्शन नंबर 2 जे आहे अगदी बरोबर, याच्यातलं मूल्यांकन किंवा चिकित्सक विचार असं त्याला म्हटलं जाईल, तो जो विचार करतोय किंवा ती जी प्रक्रिया आहे. ठीक आहे, चला पहा पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये 94 नंबरचा, परत एकदा संख्या मालिका दिलेला आपल्याला. संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता येईल हे सांगायचं होतं. 170 दिलेला पहिला नंबर, त्यानंतर 197, 226, 257 आणि पुढे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ऑप्शनमध्ये पहा 289 होतं, त्यानंतर 290 होतं, त्यानंतर 291 होतं आणि 292 होतं. ठीक आहे, कोणतं आलं असतं ऑप्शन? ऑप्शन नंबर 2 जे आहे 290 हे त्याचं करेक्ट आन्सर येणार आहे बरं का. 257च्या नंतर कोणतं? 290 हा नंबर तुमचा आला असता. ऑप्शन नंबर 2 अगदी बरोबर. चला पुढे त्याच्यात पहा तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन. हा एक क्वेश्चन आपल्या कंबाईनमध्ये सुद्धा आला होता. बरोबर आहे, n/n+1/2च्या फॉर्ममध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकत होते. खालील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? ठीक आहे, जर का हे तुम्ही बेसेस मोजले ज्याचे पाया जर का मोजला आपण, ठीक आहे, 1 2 3 4 5, जर का आपण तो n/n+1/2 ने जर का तुम्ही काढायला गेले, 5 × 6/2, इथं झाले 3, 5 त्रिक 15 डायरेक्टली त्याचा करेक्ट आन्सर आला असतं. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 काय त्याचं अगदी बरोबर उत्तर आहे, n/n+1/2च्या फॉर्मने काढला तर. चला पहा पुढे जाऊ. 95 नंबरचं 15 ते त्रिकोण तुम्हाला त्यात पाहायला भेटतात. पुढे हा एक सोपी क्वेश्चन होता, याला पेन टिकवण्याची गरज नाही असं आपण म्हणतो. म्हणजे स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकाचा 3/6 भाग वाचला असेल तर त्या पुस्तकाची किती पाने त्याची वाचायची बाकी आहेत किंवा वाचलेली त्याने नाही आहेत. ठीक आहे, इथंच तुम्ही पाहू शकता 3/6 जर का भाग आहे, ठीक आहे, 6चे 3 पार्ट्स त्याने जर का वाचून घेतले म्हणजे अर्धा पुस्तक त्याचं जवळपास वाचून झालेलं आहे. ठीक आहे, 6चे 3 पार्ट्स म्हणजे काय, अर्धा पुस्तक वाचून झालं. त्याचं वाचायचं किती बाकी आहे? 3/6 बाकी आहे अजून. ठीक आहे, यांना दोघांना जर का ॲड केलं तर 3 + 3/6 जर का घेतलं तर बरोबर 1 येते. म्हणजे बरोबर 100% पुस्तक कंप्लीट होतं तुमचं. ऑप्शन नंबर 2 जे आहे की बाबा 60 पानं त्याचे बाकी आहेत. हे जर का ॲक्च्युअलमध्ये जर का आपण काढलं, ट्रॅडिशनल वेमध्ये जर का काढायला गेले तुम्ही त्याला, ठीक आहे, तर कसं येईल ते 3/6 × 120. ठीक आहे, 6ने याला भाग दिला आपण, 6 × 2 = 12, हे 20 आले तुमच्याकडे, 20 × 3 किती आलं असतं? डायरेक्टली 60 आलं असतं. ठीक आहे, अशा वेने सुद्धा आपण त्याला काढू शकत होतो किंवा फ्रॅक्शनवरून सुद्धा तुम्ही त्याला कन्सिडर करू शकत होते. 60 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. चला पहा पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये 97 नंबरचा प्रश्न. पुढे हा एक सोपी क्वेश्चन होता. फक्त पॅटर्न ओळखायचा होता आपल्याला की एका सांकेतिक भाषेमध्ये थँक्सला THANKS, थँक्सला SKNTHA असं जर का लिहितात तर स्टुपिडला काय लिहिणार? STUPID. ठीक आहे, 1 मिनिट फक्त. तर आपण स्टुपिडला काय लिहिणार? ठीक आहे, THA जो आहे पहिले 3 कॉमन ठेवलेले आहे, त्यानंतर उलटा क्रम फॉलो केलेला आहे, SKN. ठीक आहे, तर याच पद्धतीने तुम्ही STUPID. ठीक आहे, D त्यानंतर I त्यानंतर P जर का ठेवला, 1 मिनिट फक्त, 1 मिनिट. याच्यामध्ये इथे लिहिताना STUPID. ठीक आहे, हे जे 3 आहेत हे उलटे लिहून ठेवा. DIPSTU. ठीक आहे, DIPSTU काय झालं असतं त्याचं करेक्ट आन्सर झालं असतं. ठीक आहे, थँक्समध्ये P पहिला जो आहे THA त्याला ॲज इट इज मागे ठेवलं आणि SKNला काय ठेवलं असं उलट्या क्रमाने लिहिलं. तर ऑप्शन नंबर 2 काय झालं त्याचं करेक्ट आन्सर झाला आहे. चला पहा पुढे जाऊया आपण. पुढे थोडासा नातेसंबंधाचा प्रश्न आहे बहुतेक. ठीक आहे, अगदी बरोबर. पहा नातेसंबंधाचा थोडासा लांबलचक त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे.
एकदा पाहून घ्या तुम्ही. काय म्हटलं त्यांनी की राणी आणि सुरेश एक जोडपे असून त्यांना मेधा आणि दीप्ती अशा 2 मुली आहेत. ठीक आहे. त्यानंतर दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले आहे, जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. ठीक आहे. आणि निधी ही अनुरागची मुलगी आहे, कोमल ही अनुरागची बहीण आहे, जिचे लग्न म्हणजे कोमलचे लग्न बरं का, जिचे लग्न हर्षित सोबत झाले आहे आणि त्यांना अमन आणि प्रेम अशी 2 मुले आहेत. ठीक आहे. आणि प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू आहे. तर दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय? ठीक आहे. बऱ्यापैकी लांब क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे नातेसंबंधातला. ऑप्शनमध्ये पहा तुम्ही, आत्या भाची, त्यानंतर ननद भावजे, त्यानंतर बहिणी बहिणी, त्यानंतर मुलगी आई. तर त्या दोघी जणी ज्या आहेत दीप्ती आणि कोमल, याचा करेक्ट आन्सर काय येणार आहे तुमचं? ननद आणि भावजे येतात त्या. ठीक आहे. तुम्ही जेव्हा हे ॲक्च्युअलमध्ये तो ट्री डायग्राम काढून वगैरे सॉल्व्ह कराल तुम्ही. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय येतं? ननद भावजे येतं. पुढे 99 नंबरचा प्रश्न पहा पुढे. दिशाज्ञान याच्यामध्ये चुकायलाच नाही पाहिजे, म्हणजे बिलकुल नाही चुकायला पाहिजे. आपण आधीच घरापासून उत्तरेकडे चालत जातो आणि काही वेळानंतर तो उजवीकडे वळतो, थोडे पुढे गेल्यानंतर तो डावीकडे वळतो. ठीक आहे. डावीकडे वळतो आणि शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळतो. तर आता कोणत्या दिशेने तो चालत असणार पहा तुम्ही. ऑप्शनमध्ये ऑप्शन 1 उत्तर, 2 मध्ये दक्षिण, 3 मध्ये पूर्व, की 4 नंबर दिलेला आहे पश्चिम. त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 दिलेला आहे, तो सध्या कोणत्या दिशेने चालत असणार? तो पश्चिम दिशेने चालताना दिसेल तुम्हाला. ठीक आहे. पुढे येऊया आपण. लास्ट जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, हा क्वेश्चन बऱ्यापैकी इझी आपण म्हणू शकतो की बाबा जमून जायला पाहिजे असा. कोणता? राम, श्याम व जॉन. ठीक आहे. राम घेतला, एक श्याम घेतला आणि अचानक जॉन घेऊन घेतला. पुढे यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी जर का 16 वर्षे होती, ठीक आहे, 5 वर्षाच्या आधी, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल? ठीक आहे. इझी क्वेश्चन होता. ऑप्शनमध्ये पहा तुम्ही, 21 वर्ष, 22 वर्ष, 26 वर्ष की 30 वर्ष. तर 100वा जो प्रश्न आहे तुमचा शेवटचा क्वेश्चन याच्यामधला, त्याचा करेक्ट आन्सर आहे 26 वर्ष मित्रांनो. ठीक आहे. किती वर्ष? 26 वर्ष त्यांची आत्ताची, म्हणजे किंवा तुम्ही म्हणू शकता 5 वर्षानंतरची सरासरी. तुम्हाला काय करायला लागेल? आधी 5 वर्षाची कन्सिडर करायला लागेल, आता किती असणार त्यांची, आणि मग पुढे त्याच्यामध्ये 5 वर्षाची. ठीक आहे. तर ते किती येणार तुमची? 26 वर्ष एवढी सरासरी त्याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे. असे जे आपले 1 ते 100 पूर्णच्या पूर्ण जे क्वेश्चन आहेत त्याचे आन्सर्स होते. ठीक आहे. बाकी क्वेश्चन पेपर जो आहे तो तुमचा पेपर कसा राहिला, ठीक आहे, तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.